बघते जसं जमेल. अवतार मेहेर बाबा की जय. गेल्या वेळेला आपण 31 नंबरची पुरवणी बघून वाचून संपवली होती. सुंदर पुरवणी होती. कर्म अकर्म, ऍक्शन इन ऍक्शन. तर कोणती ऍक्शन कॉन्शियसली असते, कोणती ऍक्शन अनकॉन्शियसली असते, परब्रह्म स्थितीत कशी ऍक्शन कर्म होतात का, परमात्मा स्थितीत कर्म होतात का, जीवात्माचे कर्म आणि त्याचे बंधन तर आपल्याला माहीतच आहे. पुन्हा सद्गुरूंनी जर काही कर्म केलं तर त्याचं बंधन नसतं, त्याला काही त्याच्यामुळे संस्कार निर्माण होत नाही. हे सगळं आपण गेल्या वेळेला बघितलेलं आहे. त्याच्या उदाहरणादाखल बाबांनी पाळण्यात झोपलेल्या मुलाचं उदाहरण तिथे दिलं होतं. आता आज आपण काय करू, आपली एक महत्वाची पुरवणी यात राहिलेली आहे आणि खूप सुंदर बाबांनी म्हणजे या आधीच्या कुठल्या अवतार कालात कुठल्या अवतारांनी हे काही सांगितलं असेल असं माझ्या तरी वाचनात नाहीये आणि मला तरी ज्ञात नाही म्हणजे असं कुठल्या अवतारांनी सांगितल्याचं. तर बाबांनी म्हणजे त्या 32 नंबरची पुरवणी पान नंबर 366 वर आहे. मेहेर बाबा निरूपित ईश्वरी सत्ताधिकार. ईश्वराचे सत्ताधिकार किंवा ईश्वराचं हे सगळं जे दुनियेचा खेळ चाललाय, कार्य जे चाललेलं आहे, जसं कंपनीचं कार्य चालतं, विश्वाचं कार्य चालतं, देशाचं चालतं, राज्याचं चालतं, या विश्वाचं कार्य चालवणारा तो विश्वभर म्हणतात ना, विश्वात्मा आहे, तो सगळं कार्य चालवतो. पण ते चालवण्याची त्याची कार्यपद्धती कार्यप्रणाली कसं आहे, जसं कंपनीचे डायरेक्टर वगैरे असतात तसं ह्या विश्वाचे कोण डायरेक्टर आहेत, त्यांचं काय आहे. विश्वाचं जे आपण म्हणतो की हे युग बदलतात, कालचक्र बदलतात, प्रलय होतो, महाप्रलय होतो, पण ते काय कधी असं उठसूट येतं का, नाही. त्या सगळ्याचा आखीव रेखीव सगळे नियम आहेत, बांधून दिलेलं आहे. प्रत्येक युगात किती काळ असतात, कोणत्या काळात किती सद्गुरू असतात, कोण काय कार्य करतं, सद्गुरूचं कार्यकारी मंडळ कसं असतं, हे सगळं ह्या लेखामध्ये बाबांनी ह्यात सांगितलेलं आहे. तर ते आज आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. वास्तविक हे मी तुम्हाला स्क्रीन शेअर करायला हवं होतं, पण अनफॉर्च्युनेटली मी आता आज ते करू शकत नाही. जर केतकी असेल ग्रुपमध्ये किंवा कोणी तिला जर मेसेज टाकू शकलं, ती पण मला वाटतं आता धुनीच्या तिकडे गेली असेल. आज 5 वाजता समाधीवर प्रार्थना होती आणि आता धुनी होती. एनिवे, धुनी पण दाखवण्यात येईल. माझ्या लक्षात नाही आलं तर तुमच्या कुणाच्या लक्षात आलं तर सांगाल मला, कारण मीरा म्हणून आहे ती जॉईन करेल आणि धुनी 6:15 वाजता धुनी आहे, वेळ आहे, तेव्हा धुनी सुरू झाल्यावर ती थोडा वेळ आपल्याला धुनी दाखवेल, तेव्हा आपल्याला सगळ्यांना सुद्धा धुनीचं दर्शन होईल. बऱ्याच ठिकाणी धुनी तशी पण केली जाते, जसं वर्ध्यामध्ये केली जाते, हैदराबादला केली जाते, हुडकेश्वरला केली जाते, पण इथली आता मेहराबादची धुनी आज आपल्याला बघायचं भाग्य आहे का नशिबात, बघूया. तर ही जे हायरार्की बाबांनी दिलेली आहे त्या काय करायचं आहे, पेज नंबर 366 आणि 367 वर हे दाखवलेलं आहे. पूर्ण पुरुष ते मला दिले तर नाही, आता लेक्चर नको डिस्टर्ब व्हायला, त्यासाठी मला पण शोधावं लागेल मी की तुला द्यायचं म्हणजे, आणि मी आता मोबाईल वरून करते. जय बाबा, तुला जर शोधता आलं तुझ्या व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये पेज नंबर 366 आणि 367 वर पूर्ण पुरुष सद्गुरू आणि मझू हे प्रत्येक काळात किती असतात ते असा एक चार्ट दिलेला आहे. तो 2 पानावर गेला, तो 1 पानावरही करता येईल किंवा 2 पानातला तसंच सांगता येईल. थँक्यू. तर बाबांनी हे जे ईश्वरी सत्ताधिकार ह्या लेखात सांगितले आहेत ते आता आपण बघूया. मेहेर बाबा सांगतात प्रत्येक युगात, आता युग म्हणजे काय त्याची खाली एक फुटनोट दिली, वेदांतामध्ये कालचक्राला युग म्हणतात व जीवनावधीला अस्तित्ववधीला काल म्हणतात. जो जय बाबा, ताई ओ ताई, बुक रिडिंग चालू आहे, शांत. सुखी कालचक्राला दौर किंवा जमा व अवधीला जीवनावधीला अस्तित्वावधीला वक्त म्हणतात. तर वेदांताप्रमाणे कालचक्राला युग म्हणतात. जसं आपल्या सगळ्यांना माहित आहे द्वापार युग, त्रेतायुग, कलियुग, सत्ययुग वगैरे. तर एक कालचक्र म्हणजे एक युग. आता हे कालचक्र किंवा युग हे किती वर्षाचं असतं तर बाबांनी सांगितलं ज्याची कालमर्यादा 700 ते 1400 वर्षे आहे.
म्हणजे एक कालचक्र आयदर 700चं असेल किंवा 1000चं असेल, 1200चं असेल, 1400चं असेल, 700 ते 1400 अशी एका युगाची कालचक्राची मर्यादा आहे. प्रत्येक 65 ते 125 वर्षाचे प्रत्येक 65 ते 125 वर्षांचे 11 काळ आहेत. आता ह्या 700 ते 1400 वर्षांमध्ये एक काळ आहे तो 65 वर्षाचा असेल किंवा 125 मॅक्झिमम 125 वर्षांचा एक काळ असेल. आता असे 11 काळ झाले म्हणजे किती होतात? जवळजवळ 1250च्याही पुढे म्हणजे 1500 वर्ष, 1400 वर्ष जवळजवळ 1400 वर्ष मॅक्झिमम. जे 700 ते 1400 वर्षाचा पिरियड सांगितला एक कालचक्र म्हणजे, बरोबर. आता त्या एका कालचक्रामध्ये 11 काळ असतात, बरोबर. प्रत्येक काळ मेहर बाबा सांगतात 65 ते 125 वर्षाचा एक काळ असतो. आपण गृहीत धरू जर 125 वर्षाचा मॅक्झिमम एक काळ आहे. आता त्यातले काही काळ 65चे असतील, काही 100चे असतील, काही 124चे असतील, काही 125चे असतील. ह्याप्रमाणे जर आपण हिशोब केला तर मॅक्झिमम 1400 वर्ष हा कालावधी आहे एका कालचक्राचा, एका युगाचा. ते 700 वर्षाचं पण असू शकतं. आणि अवतार कधी येतो? त्या कालचक्राच्या शेवटी अवतार येतो. जसं बाबांनी सांगितलेलं आहे, आय एम द लास्ट अवतार ऑफ दिस एज. हे बाबांचं वाक्य आहे. म्हणजे ह्यानंतर काय होणार वी डोंट नो. जर बाबांच्याच लिटरेचर प्रमाणे असेल तर प्रलय असेल, महाप्रलय असेल. हे आपल्याला बाबांनी स्वतः सांगितलं की काही वर्षांनी हे पृथ्वी सुद्धा थंड होणार आणि तिचा एक चंद्रमा बनून तो आसमंतामध्ये, स्पेसमध्ये एका बाजूला जाणार आणि मग दुसरा जो ग्रह खाली वर येईल त्या दुसऱ्या ग्रह म्हणजे पृथ्वीच्या जागी ए ग्रह असेल आणि त्या ए ग्रहाचा ही पृथ्वी म्हणजे मेलेला ग्रह, आपल्या दुसऱ्या भाषेत हा चंद्रमा असेल. जसा आता आपण जो चंद्र बघतो तो चंद्र म्हणजे पृथ्वीसारखाच पूर्वी एक ग्रह होता ज्याच्यावर मनुष्यवस्ती सुद्धा होती आणि तो थंड झाल्यानंतर तो आता आपल्याला आपण चंद्रमा म्हणून बघतोय. त्यामुळे त्या चंद्रमावर किती मोहिमा केल्या तरी तिथे, कारण तो मृत ग्रह आहे जो एकेकाळी आबाद होता. जसं माणसाचं कालमर्यादा आहे तशी ग्रहांची सुद्धा हे एक प्रकारची उत्क्रांती असावी असं बाबांचं क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बाबांनी हे सुंदररित्या सांगितलेलं आहे. तर हा एक काळ जो आहे तो 65 ते 125 वर्षाचे 11 काळ एका युगामध्ये असतात. प्रत्येक युगाच्या प्रारंभापासून तो अखेरपर्यंत एकूण 55 सद्गुरू असतात. प्रत्येक युगाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकूण 55 सद्गुरू असतात. एकूण म्हणजे पूर्ण 700 ते 1400 वर्षाच्या काळामध्ये. जर तो काळ 1400चा असेल तर 1400, 700 असेल तर 700, 800 असेल तर 800, 1000 असेल तर 1000, या संपूर्ण वर्षामध्ये किंवा ह्या पूर्ण 11 काळांमध्ये एकूण 55 सद्गुरू 56 गॉड रिअलाइज सोल्स इथे समजू नये. सद्गुरू हे 55 असतात. एकूण 55 सद्गुरू असतात असं बाबांनी सांगितलं इथे. कधी असतात? संपूर्ण एका कालखंडामध्ये, कालचक्रामध्ये, युगामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकूण सद्गुरूंची संख्या 55 असते. याचा अर्थ, आणि काळ किती असतात? 11. टोटल सद्गुरू किती? 55. 55 भागिले 11 म्हणजे प्रत्येक ह्याच्यात केवळ 5च सद्गुरू असतात प्रत्येक काळामध्ये. हे आपोआप उघड झालेलं आहे. याचा अर्थ प्रत्येक काळात केवळ 5च सद्गुरू असतात. प्रत्येक युगाच्या 11व्या काळात शेवटी अवतार साहेबे जमा देखील उपस्थित असतो. 55 सद्गुरू व अवताराशिवाय प्रत्येक युगात 56 मझुबे कामिल 7व्या भूमिकेवरील ब्रह्मीभूत देखील असतात. म्हणजे काय की हे 55 तर असतातच. याशिवाय जसं आपण बाबांच्या लिटरेचरमध्ये वेळोवेळेला प्रत्येक ठिकाणी बघितलेलं आहे की प्रत्येक हे 55 सद्गुरू शिवाय प्रत्येक युगामध्ये
युगाच्या शेवटी एक अवतार उपस्थित असतो, ज्याला साहेब जमा म्हटलं जातं. ह्या 55 सद्गुरू आणि अवताराशिवाय प्रत्येक युगामध्ये म्हणजे 700 ते किंवा 1400 वर्षामध्ये 56 मजहूब कामिल. मजहूब म्हणजेच कोण? गॉड रिअलाइज सोल्स, पण त्यांना स्वतःचं आणि विश्वाचं भान नाही, ज्यांना ब्रह्मीभूत म्हटलेलं आहे, जे 7व्या भूमिकेमध्ये आहेत. 7व्या भूमिकेतील 1 आणि 2च्या मध्ये किंवा दुसऱ्या अवस्था त्यांनी पार केलेली आहे, असे म्हणजे ज्यांना ईश्वरी साक्षात्कार झालेले आहे, असे 56 आत्मे देखील असतात. हे मजहूब जे फनाफिल्ला अवस्था अथवा निर्विकल्प समाधी अवस्था अनुभवतात. हे 56 का आपण निर्वाण अवस्था, निर्विकल्प अवस्था, 4 प्रकारच्या मुक्ती हे सगळं बघितलेलं आहे. त्यातले हे जे 56 फनाफिला अवस्थेत असतात ते निर्विकल्प समाधी अवस्थेचा अनुभव घेतात. म्हणजे काय की त्यांना स्वतःचं आणि विश्वाचं भान नसतं, पण त्यांचं चलनवलन सगळं ऑटोमॅटिक होतं. सृष्टीच्या दैवी लीलेच्या संचालनातील हे जे कार्यकारणी आहे, संचालन आहे, हे जे सगळं सृष्टीचं कार्यवहन आहे, त्या सृष्टीच्या दैवी लीलेच्या संचालनातील सुप्त स्लीपिंग किंवा निष्क्रिय इनऍक्टिव्ह भागीदार होत. आता हे इनऍक्टिव्ह भागीदार, ज्याला स्लीपिंग पार्टनर असं कॉमर्सवाले असतील त्यांना लगेच कळेल, है की नाही. आपल्याकडे भागीदारीचा जो ऍक्ट आहे, पार्टनरशिप ऍक्ट, जो मी माझ्या वडिलांकडून शिकले होते. एनिवे, तर पार्टनरशिप ऍक्ट मध्ये जसं आपण तो पार्टनर काय असतो? स्लीपिंग पार्टनर असतो, तो ऍक्टिव्ह नसतो, निष्क्रिय असतो. तसं इथे जे हे सुप्त आहेत, स्लीपिंग आहेत, असं का म्हटलेलं ह्या भागीदारांना? कारण त्यांना अजून कुठली ड्युटी दिलेली नाही. ते कुठल्या स्वतःचा अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंदचा विश्वासाठी, इतरांसाठी उपयोग करू शकत नाही. का? कारण त्यांना स्वतःचं आणि विश्वाचं भानच नाही. ज्यांना विश्वाचं भान नाही ते विश्वाच्या उपयोगाला कशी येऊ शकतील? तेच विश्वाच्या उपयोगाला, मदतीला येऊ शकतात ज्यांना विश्वाचं भान आहे. तर हे जे 56 मजहूब असतात किंवा ब्रह्मीभूत असतात ते निष्क्रिय भागीदार होत, स्लीपिंग किंवा इनॅक्टिव्ह भागीदार आहेत. आता ह्याच्यामध्ये बाबांनी एक चार्ट दिलाय. तर पहिला कॉलम आहे काळ, म्हणजे पहिला काळ, दुसरा काळ, 1 ते 11 काळ, ठीक आहे. दुसरा कॉलम आहे पूर्ण पुरुष म्हणजे सद्गुरू, आणि तिसरा कॉलम आहे पूर्ण पुरुष मजहूबे कामिल. हेही पूर्ण पुरुष आहे, तेही पूर्ण पुरुष आहे, पण सद्गुरू म्हणजे जिथे त्यांना बाबांनी मागच्या प्रकरणात शब्द वापरलाय, त्यांना पूर्ण स्वामी म्हणता येईल. पण मजहूबना पूर्ण स्वामी म्हणता येणार नाही. सद्गुरू हे पूर्ण स्वामी आहे आणि ही पूर्णत्वाची अवस्था आहे. व्हेअर ॲज मजहूब हे अंतिम उद्दिष्ट असू शकतं, पण ते पूर्णत्व नाही. तर पहिला काळ जो आहे, एका कालचक्रातला किंवा एका युगातला पहिल्या काळामध्ये 5 पूर्ण पुरुष किंवा सद्गुरू असतात आणि 7 मजहूब किंवा ब्रह्मीभूत असतात. आता या 7 पैकी 4 लोक जे आहे ते गॉड रिअलायझेशन मिळाल्याबरोबर, ईश्वरी साक्षात्कार झाल्याबरोबर लगेच शरीर सोडतात. आणि आपण हे बऱ्याचदा बघितलेलं आहे की या शरीराचं कार्य काय, हेतू काय? ईश्वर साक्षात्कार मिळवणे, आपल्या स्वस्वरूपाला परत जाणे, आपल्या माहेराला परत जाणे, आपल्या स्वस्थानी जाणे. मग ते जर उद्दिष्ट पूर्ण झालं तर देहाचं काही कामच नाही. म्हणून बऱ्याच केसमध्ये आपण बघतो ईश्वर साक्षात्कारानंतर लगेच काही ठिकाणी 4 दिवसांनी, 4 तासांनी, 4 महिन्यांनी असं लगेच शरीर सोडतात, कारण त्या शरीराचं कार्य झालेलं असतं. तर हे जे 7 ब्रह्मीभूत असतात पहिल्या काळामध्ये, त्यातले 4 जे आहे ते ईश्वर साक्षात्कारानंतर लगेच शरीर सोडतात. म्हणजे 7 पैकी 4नी शरीर सोडल्या तर किती ब्रह्मीभूत राहतात शिल्लक? पहिल्या काळात 3 ब्रह्मीभूत शिल्लक राहतात. आता दुसरा काळ, दुसऱ्या काळात सुद्धा 5 पूर्ण पुरुष सद्गुरू असतात आणि ब्रह्मीभूत मात्र 3च असतात.
आपण जर ह्याचा पूर्ण बारकाईने अभ्यास केला या चार्टचा, तर असं दिसतं की कुठलाही काळ असू दे, सतत 5 सद्गुरू आणि 3 ब्रह्मीभूत असतात. 8 लोक कायम असतात. कदाचित हेच कारण असेल मुस्लिम लोक 8 ही संख्या शुभ मानतात. मला माहित नाही, हे आता डोक्यात आलं. तर 5 आणि 3 ही कायम संख्या राहते. 3 कोण असतात? ब्रह्मीभूत असतात. म्हणजे कोण असतात? मजहूब असतात. म्हणजे कोण असतात? की ज्यांना ईश्वरी साक्षात्कार झालाय, परंतु ज्यांना स्वतःचं आणि विश्वाचं भान नाही, ते म्हणजे मजहूब. आता दुसऱ्या काळामध्ये 3 ब्रह्मीभूत आहे. तिसऱ्या काळामध्ये 5 पूर्ण पुरुष किंवा सद्गुरू प्लस पुन्हा 7 ब्रह्मीभूत. पुन्हा ह्या 7 ब्रह्मीभूत पैकी 4 जण साक्षात्कारानंतर लगेच शरीर सोडतात. म्हणजे ब्रह्मीभूत पुन्हा किती राहिले? 3 राहिले. म्हणजे टोटल पूर्ण पुरुष आणि ब्रह्मीभूत मिळून तिसऱ्या काळातही संख्या 8च आहे. आपण जर बघितलं अल्टरनेट जी विषम संख्या आहे, त्या म्हणजे पहिला काळ, तिसरा काळ, 5वा काळ, 7वा काळ, 9वा काळ, ह्याप्रमाणे एक्सेप्ट 11वा काळ, त्या 11व्या काळावर येऊच आपण. या सगळ्यामध्ये विषम संख्येमध्ये नेहमी 7 मजहूब आहेत. 7 पैकी 4 ईश्वर साक्षात्कार, ईश्वरी साक्षात्कारानंतर लगेच शरीर सोडतात आणि 3 ब्रह्मीभूत शिल्लक राहतात. प्रत्येक समसंख्येला, समसंख्या म्हणजे 2, 4, 6, 8, 10, प्रत्येक समसंख्येला केवळ 3 ब्रह्मीभूत असतात. तिथे कोणीही ईश्वर साक्षात्कारानंतर शरीर सोडत नाही. तिथे 3च्या 3 संख्या कायम आहे. आता चौथा काळ आहे, तिथे पण 5 पूर्ण पुरुष आणि 3 ब्रह्मीभूत, तिथे कुणी शरीर सोडत नाही. 5वा काळ पुन्हा विषम संख्या आली, 5 सद्गुरू आणि 7 ब्रह्मीभूत. त्यापैकी 4 जण लगेच शरीर सोडतात, 3 शिल्लक राहतात, पुन्हा बेरीज 8 येते. आता 6वा काळ, 6व्या काळात सुद्धा 5 पूर्ण पुरुष आणि 3 ब्रह्मीभूत, कुणीही शरीर सोडत नाही. पुन्हा 7वा काळ विषम संख्या, 5 पूर्ण पुरुष आणि इथे किती असणार? ब्रह्मीभूत 7. 7 पैकी 4 लगेच शरीर सोडतात. पुन्हा 5 + 3 8च राहतात. आता 8व्या काळामध्ये 8च असतात. इथे पण बघा कसं सुंदरता आहे. 8वा काळ संख्या 8, 5 पूर्ण पुरुष 3 ब्रह्मीभूत, 8व्या काळात 8च लोक. 9व्या काळातही 8 लोक आहे, पण 5 पूर्ण पुरुष 7 ब्रह्मीभूत. 7 ब्रह्मीभूत पैकी 4 जण लगेच शरीर सोडतात, 3 जण ब्रह्मीभूत शिल्लक राहतात. मग 5 + 3 8 झाले. 10व्या काळामध्ये पण 5 पूर्ण पुरुष आणि 3 ब्रह्मीभूत, समसंख्या आले, त्यामुळे 3च ब्रह्मीभूत आहे. इथे कुणीही शरीर सोडत नाही. पुन्हा 8 झाले. 11व्या काळ मात्र विशेष काळ आहे. कसा? 11वा काळ हा त्या कालचक्राचा कोणता काळ आहे? शेवटचा काळ आहे. आणि शेवटच्या काळात कालचक्राच्या शेवटी कोण येतो? अवतार येतो. म्हणून इथे 5 पूर्ण पुरुष आहे, ते सदा सर्वदा राहणार. एनी पॉइंट ऑफ टाइम पृथ्वीवर कायम 5 सद्गुरू राहणार. अवतार असो नसो, अवताराच्या काळातही ते असतात. अवताराचं अवतरण करवण्याला ते मदत करतात. आता हे 5 पूर्ण पुरुष आणि 6 मजहूब इथे असतात. नेहमी आपण काय बघितले? 7 असतात, 3 असतात, पण इथे 11व्या काळात मात्र ब्रह्मीभूत केवळ 6 असतात. का? कारण अवतार स्वतः येणार असतो म्हणून असेल. म्हणजे तरीही या 6 पैकी परत 4 सोडत नाही. इथे एक छोटा फरक आहे. 11व्या काळात 6 पैकी 3 ब्रह्मीभूत ईश्वर साक्षात्कारानंतर लगेच शरीर सोडतात. म्हणजे ब्रह्मीभूत पुन्हा 3च राहतात. म्हणजे 3 ब्रह्मीभूत आणि 5 सद्गुरू मिळून पुन्हा 8च टोटल होते. आणि एक अवतार. आता बघा, 11 काळांमध्ये 5 5 5 सद्गुरू झाले. 11 5 55 आणि शेवटी अवतार 1 म्हणजे 56. पूर्ण पुरुषची संख्या 56 झाली. आणि इकडे जर ब्रह्मीभूत आपण बघितलं तर 11 आणि 7 3 7 3 7 3 झाले की नाही?
हे 10 आणि 10, 20 आणि 10, 30, 40, 50 आणि 6, 56 आहे की नाही. अल्टरनेट याला बघा तुम्ही लिहून 7 3 7 3 होतात. या सगळ्या ब्रह्मीभूतची जर बेरीज केली तर ती सुद्धा 56च आहे. म्हणजे कोणत्याही काळामध्ये पृथ्वीमध्ये 56 पूर्ण पुरुष आणि 56 ब्रह्मीभूत असतात. आता ह्या 56 पूर्ण पुरुष मध्ये एक अवतार सुद्धा सामील आहे. या तक्त्याचा अभ्यास करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की आता या तक्त्याबद्दल खाली सांगितलेलं आहे. एक युग 700 ते 1400 वर्षे चालते किंवा टिकते आणि ते 11 काळांचे बनले आहे. प्रत्येक काळ 65 ते किती 125 1400 है ना, 1400 वर्ष टिकतो आणि त्याचा कालावधीच्या चक्राप्रमाणे भौतिक, आध्यात्मिक आणि वैश्विक परिस्थितीवर निर्भर असतो. त्या कालचक्राचा कालावधी म्हणजे अमुक एक कालचक्र किंवा युग 700चं असेल, 800चं असेल, 750चं असेल, 750चं असेल, 900चं असेल, 1000चं असेल, 1200चं असेल, किती वर्षांचं ते युग असेल, हे कशाप्रमाणे ठरतं ते बाबांनी इथे सांगितलं. त्या कालावधीच्या चक्राप्रमाणे त्याची भौतिक परिस्थिती काय आहे, आध्यात्मिक परिस्थिती काय आहे आणि वैश्विक परिस्थिती काय आहे, ह्यावर हा कालावधी निर्भर असतो, अवलंबून असतो. आता जर आपण महम्मदाचा कालावधी बघितला, शेवटचा बाबांच्या इमिजिएटली आधीचा अवतार महम्मदाचा आहे, प्रोफेट महम्मद. पण महम्मदानंतर मेहर बाबांचा अवतार 1400 वर्षांनी झाला. म्हणजे हे कलियुग 1400 वर्षांचं आहे असं आपण म्हणू शकतो. हे कशावर अवलंबून असतं, त्यावेळेला भौतिक परिस्थिती काय आहे, आध्यात्मिक परिस्थिती काय आहे, वैश्विक परिस्थिती काय आहे. म्हणजे असं असू शकतं की वैश्विक परिस्थिती बरोबर नव्हती, आध्यात्मिक परिस्थिती, हे माझं अनुमान आहे की आध्यात्मिक परिस्थिती उत्तम असेल तर तो कालावधी कमी असावा, हे माझं अनुमान आहे, हे मला माहित नाही, असं उगाच वाटून गेला. ते चुकही असेल, बरोबरही असेल. आता दुसरा मुद्दा, ह्या तक्त्याचा अभ्यास करताना लक्षात येणारा दुसरा मुद्दा, प्रत्येक काळात दिव्य किंवा दैवी प्रशासन संचालनात जसे कंपनीचे डायरेक्टर्स असतात तसे या विश्वाचे डायरेक्टर्स कोण असतात, हे गॉड रिअलाइज सोल्स आणि सद्गुरू हे या विश्वाचे डायरेक्टर्स असतात. तर या प्रत्येक काळामध्ये किंवा दिव्य प्रशासन जे आहे या सृष्टीचं, त्या प्रशासनाच्या संचलनात, कार्यवाहीत, कार्यप्रणालीमध्ये, कार्यकारिणीमध्ये 7000 आध्यात्मिक आत्मे असतात. किती? 7000 आध्यात्मिक आत्मे, हा नुसते आत्मे नाही. म्हणजे कसे, आयदर हे आत्मे प्रगत असतील किंवा पूर्ण प्रगत असतील. म्हणजे कसं, पूर्ण पुरुष असतील, भूमिकेवर असेल, पहिल्या भूमिकेपासून 7व्या भूमिकेवर कुठल्याही भूमिकेवर असतील, अशा पद्धतीने जे प्रगत आत्मे आहेत, आध्यात्मिक दृष्ट्या आध्यात्मिक पथावर प्रगत आहे, असे 7000 आत्मे या सृष्टीचं कार्यकारिणीमध्ये असतात, कार्य चालवतात, या सृष्टीचं कार्यकारी मंडळात असतात. किती? 7000 आत्मे. ते आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत असतात किंवा पूर्ण असतात. प्रगत आत्मे पहिल्यापासून तर 6व्या भूमिकेवर किंवा त्यामध्ये असतात व पूर्ण पुरुष एकतर सद्गुरू किंवा मजहूब असतात. इथे आपल्याला हे महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या प्रकरणामध्ये बाबांनी मजहूबला सुद्धा पूर्ण पुरुष म्हटलेलं आहे. इतरत्र बाबांनी केवळ आणि केवळ सद्गुरूला पूर्ण पुरुष म्हटलेलं आहे. मजहूबला ब्रह्मीभूत किंवा गॉड रिअलाइज किंवा ईश्वर साक्षात्कारिक आत्मे म्हटलेलं आहे. आता पहिली ते 6व्या भूमिकेवर, कुणी पहिल्या भूमिकेवर असेल, कुणी दुसऱ्या भूमिकेवर असेल, कुणी तिसऱ्यावर असेल, कुणी चौथी, कुणी 5वी, कुणी 6वीत असेल. काही आत्मे जे आहे 1 ते 2च्या मध्ये पण असतील आणि तो मधला कालावधी जो आहे उतरण्याचा किंवा चढण्याचा
जे आपण बघितलेले की त्यात अपार कष्ट असतात, तिथे आत्मा थकून जातो आणि चढल्यानंतर त्यातला इतका क्लांत होतो, तो जसा थकतो की तो असा इनॅक्टिव्ह होऊन राहतो, काही काळपर्यंत सुस्त होऊन राहतो. असा काही आत्मे त्या दोन भूमिकांच्या मध्ये पण असतात. तो मधला त्यांचा प्रवास असेल किंवा ते अडकून पडलेले असतील. थोडक्यात काय, या 7,000 मध्ये काही आत्मे त्या त्या भूमिकांवर असतात, काही आत्मे दोन भूमिकांच्या मध्ये असतात व काही पूर्ण पुरुष असतात, काही मझूब असतात, काही सद्गुरू असतात. प्रत्येक म्हणजे ते 55 सद्गुरू है की नाही, ते 55 मझूब हे सुद्धा या कार्य 7,000 मध्ये आले. इन शॉर्ट, प्रत्येक काळात 1 ते 10 पर्यंत 10वा गृहीत धरून 5 सद्गुरू असतात व यापैकी एक कुतुबे इर्शाद असतो. आता तुम्ही म्हणाल 11व्या काळात पण 5 सद्गुरू असतात, मग तिथे 11वा इन्क्लूड का नाही केला? कारण इथे सध्या हे फक्त कुतुबे इर्शाद, त्यांचा मुखिया जो आहे, दादा जो आहे, बाबांनी एका ठिकाणी दादा म्हटलंय त्याला टिफिन लेक्चर मध्ये, तर त्या सगळ्याचा जो मुख्य आहे किंवा एम्परर म्हटलेला आहे बाबांनी, बाबाजानला एम्परर म्हटलं होतं, तर या 5 सद्गुरूंचा जो मुख्य आहे त्याला म्हणतात कुतुब ए इर्शाद. तर जे 10 काळ आहे त्या 10ही काळांमध्ये 5-5 सद्गुरू असतात आणि त्या 5 सद्गुरूंचा एक मुख्य असतो. आता यात 11वा काळ का नाही? 11व्या काळामध्ये अवतार असतो, आपण ते पुढे बघणार आहोत. तर प्रत्येक काळात 1 ते 10 पर्यंत 10वा गृहीत धरून 5 सद्गुरू असतात आणि एक कुतुब ए इर्शाद असतो, त्यांचा मुख्य असतो. तिसरा मुद्दा, युगाच्या 11व्या व शेवटल्या काळात अवताराने स्वतःचे दिव्यत्व, मसीहाचे पद, ख्राइस्टहुड, मुकामे मुहम्मदी स्वीकारले की कुतुब ए इर्शाद लगेच आपले कार्य थांबवतो. प्रत्येक काळात 5 सद्गुरूंचा एक मुखिया असतो, कुतुब ए इर्शाद, त्याला कुतुब म्हटलेला आहे. जो सद्गुरूंचा मुख्य तो कुतुब, त्याला त्याने कुतुब ए इर्शाद म्हटलंय. 11व्या काळातही 5 एक मुख्य असतो, पण तो काय करतो? जसा अवतारत्वाचा साक्षात्कार त्याला होतो, जसं ह्या सृष्टीचं अवताराचं भान परत येतं, जसा अवतार आपलं कार्यभार सांभाळायला लागतो, सगळ्या त्याला पॉवर डेलिगेट केल्या जातात त्या 5 सद्गुरूंकडून, तसा जसं त्याने त्याचा ऑफिस सांभाळायला सुरुवात केली, जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली की तो कुतुब काही पुढे इंटरफिअर करत नाही, त्याच्यात दखल अंदाजी घेत नाही. तो कुतुब ए इर्शाद म्हणजे 5 सद्गुरूंचा मुखिया अवताराला एकदा पॉवर डेलिकेट केल्यावर तो आपलं कार्य करणं थांबवतो, मग सगळी जबाबदारी अवताराच्या खांद्यावर येऊन पडते. हे कधी होतं? 11व्या काळात. अशा प्रकारे 5 सद्गुरूंची संख्या प्रत्येक काळात कायम राहते. आता चौथा मुद्दा ह्या तक्त्यातून आपल्याला दिसतो तो हा, प्रत्येक येणाऱ्या काळात पूर्ण मझूबची संख्या आळीपाळीने बदलते. जी पहिल्या काळात 7, दुसऱ्या काळात 3, तिसऱ्या काळात 7, याप्रमाणे प्रत्येक काळामध्ये एकदा 7 एकदा 3. आपण बघितलं समामध्ये ती 7 आहे, बरोबर ना, आणि समामध्ये ती 3 आहे आणि विषम मध्ये ती 7 आहे. तर 7 ही संख्या मझूबची प्रत्येक काळात आळीपाळीने बदलते. तथापि 11व्या काळात मझूब एकमेव 6च असतात. जो 11वा काळ आहे, आपण मगाशी पण बघितलं, तिथे मझूबची संख्या 7ही नाही 3ही नाही, तर किती आहे? 6 आहे. मग या 6 पैकी 3 जे आहे ते लगेच देह सोडतात. त्या काळात ते जेथे 3 पेक्षा अधिक मझूब आहेत, म्हणजेच पहिल्या, तिसऱ्या, 5व्या, 7व्या, 9व्या व 11व्या काळात, म्हणजेच सगळे विषम आहेत काळ, 1, 3, 5, 7, 9 आणि 11, म्हणजे तिथे 3 पेक्षा जास्त संख्या मझूबची आहे.
जिथे 7 संख्या आहे आणि 11व्या काळात 6 आहे, त्या काळात अधिकचे साक्षात्कार प्राप्त होताच मधुबे कामेल शरीर सोडतात. जे एक्सेस आहे ते लगेच शरीर सोडतात. याचा अर्थ हा की पहिल्यात, तिसऱ्यात, 5व्यात, 7व्यात, 9व्यात 7 मधुपैकी 4 साक्षात्कारानंतर ताबडतोब मृत्यू पावतात आणि 11व्यात आणि शेवटच्या काळात ज्यात 6 मजूब आहेत 3 साक्षात्कारानंतर लगेच मृत्यू पावतात. तर ह्यामुळे काय होतं? याचा परिणाम असा होतो की कोणत्याही दिलेल्या काळात केवळ 3 मजूब शरीर धारण केलेले असतात. कुठल्याही दिलेला ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम मजूब किती असतात? सशरीर मजूब केवळ 3 असतात. तेव्हा कार्यप्रवण असणाऱ्या, हे महत्वाचं आहे, 3च मजूब असतात. तेव्हा कार्यप्रवण असणाऱ्या कार्यकारी दिव्य प्रशासनाच्या दृष्टीने, म्हणजे कार्यकारी संचालक मंडळाच्या दृष्टीने प्रत्येक काळात, संचालक मंडळ कोणतं? हे कंपनीचं नाही, हे दिव्य संचालक मंडळ आहे, पूर्ण विश्वाचं हे संचालक मंडळ आहे. त्या प्रत्येक काळामध्ये सत्यतः केवळ 3च मजूब असतात. मेहेर बाबा विशिष्ट काळासाठी प्रत्येक भूमिकेत व 7 आध्यात्मिक भूमिकांच्या मध्ये कार्यकारी दिव्य प्रशासनाच्या 7000 सदस्यांची वाटणी पुढील प्रमाणे करतात. प्रत्येक काळामध्ये 7000 हे जे दिव्य आत्मे आहेत, आध्यात्मिक प्रगत किंवा पूर्ण आत्मे आहेत, ते प्रशासनाचं, सृष्टीच्या संचालनाचं, सृष्टीच्या प्रशासनाचं कार्य, म्हणजे सृष्टीचं रखरखाव देखभाल करण्याचं कार्य हे 7000 सदस्य करतात. ते सदस्यांची वाटणी सुद्धा त्याचे पण नियम आहे. ती वाटणी म्हणजे उगाच कुठूनही 7000 भरती केले, ह्या भूमिकेतले एवढे, त्या भूमिकेतले कुठूनही किती काढले, असं नाहीये. त्याचे सुद्धा नियम आहेत. आणि ते नियम एवढं सिक्रेट कधी कोणी सांगितलं होतं का? ते नियम सुद्धा बाबांनी इथे उलगडून सांगितले, समजावून सांगितले की कोणत्या भूमिकेतले किती आत्मे संचालक मंडळावर असतील. कोणतं संचालक मंडळ? सृष्टीचं प्रशासनाचं दिव्य संचालक मंडळ. त्या संचालक मंडळामध्ये कोणत्या भूमिकेतले किती आत्मे असतील, कोणत्या भूमिकांच्या मधल्या परिस्थितीतले किती आत्मे असतील, ती सगळी रूपरेषा इथे बाबांनी सांगितलेली आहे. पहिल्या भूमिकेत आणि पहिल्या आणि दुसरी मधील, दुसऱ्या भूमिकेत आणि तिसऱ्या मधील, दुसऱ्या आणि तिसऱ्या मधील, तिसऱ्या भूमिकेत आणि तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये, चौथ्या भूमिकेत आणि चौथी आणि 5व्या भूमिकेमधील, 5व्या भूमिकेत आणि काही आत्मे 5व्या आणि 6व्याच्या मधल्या अवस्थेत जे आहेत, जे 5 पार केली पण 6 अजून प्राप्त केली नाही, त्याच्या मधल्या अवस्थेत, आणि 6व्या व 7व्या मधील देखील. अशा प्रकारे हे जे डायरेक्टर्स आहे, कार्यकारी मंडळाचे सदस्य आहे, सृष्टीचं कार्यकारी मंडळ, दिव्य कार्यकारी मंडळाचे सदस्य, प्रत्येक भूमिकेत आणि भूमिकांच्या मधले असे सगळे मिळून किती असतात? 5600. पुन्हा इथे 56 आकडा आला बघा. आता किती आपण मगाशी बदले? पूर्ण पुरुष 56, मजहूब 56, कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रत्येक भूमिकेत आणि 2 भूमिकांच्या मधले मिळूनही 5600 किंवा 5600. 56 वर 2 शून्य. ठीक आहे. पण आपल्याला 7000चा आकडा पार करायचा. आता बाकीचे कुठून आले ते बाबा पुढे सांगतात. दुसऱ्या भूमिकेत 666. आता पहिलं वाचण्यामध्ये माझं थोडं चूक झाली, आय एम सो सॉरी. पहिल्या भूमिकेत आणि पहिल्या आणि दुसऱ्या मधील, म्हणजे हे 5600 जे आहे ते फक्त पहिल्या भूमिका आणि इतर बाकी दुसरी आणि तिसरी मध्ये, पहिल्या आणि दुसरी मध्ये, तिसरी आणि चौथी मध्ये, अशा 2 भूमिकांच्या मधले आत्मे मिळून 5600 आहे. तिथे दुसरी तिसरी 2 ते 7 भूमिका आलेल्या नाही.
त्या राहिलेल्या जे आहेत ते 2 ते 7 भूमिकांमधले आत्मे आहेत. दुसऱ्या भूमिकेतले 666, तिसऱ्या भूमिकेत 558, चौथ्या भूमिकेत 56, पाचव्या भूमिकेत 56, सहाव्या भूमिकेत 56. आता काय राहिली? सातव्या भूमिकेत म्हणजेच सशरीर मजहूब म्हणजेच गॉड रिअलाइज्ड आत्मे, ते किती? म्हणजेच मजहूब म्हणजेच ब्रह्मीभूत किती आहेत? 3. कारण आपण बघितलं कुठल्याही काळामध्ये मजहूब किती असतात? 3च असतात. त्यामुळे इथे बेरीज चुकलेली नाही. पुन्हा इथे मजहूब 3 आहे. पूर्ण पुरुष 5 आहे. हेही आपण बघितलं की कुठल्याही काळात पूर्ण पुरुष 7 असणार. आता पहिली भूमिका आणि पहिली आणि दुसरीच्या मधले, दुसरी आणि तिसरीच्या मधले, तिसरी आणि चौथीच्या मधले, चौथी आणि पाचवीच्या मधले, पाचवी आणि सहावीच्या मधले, सहावी आणि सातवीच्या मधले, हे जे सगळ्या मधली भूमिका, मधली अवस्था, 2 भूमिकांच्या मधली अवस्था आणि पहिली भूमिका मिळून 5600 प्रगतात्मे संचालक मंडळात असतात. दुसऱ्या भूमिकेतले 666 असतात. तिसऱ्या भूमिकेतले 558 असतात. तिथून पुढे मात्र चौथी ते सहावी पर्यंत 56, 56, 56 असतात. चौथ्या भूमिकेपासून पाचव्या भूमिकेपर्यंत ते अधिक प्रगत असतात. पाचवी आणि सहावी भूमिका मनोजगतामध्ये असतात, ते मनाचे स्वामी असतात. सातवी भूमिका म्हणजे गॉड रिअलाइज सोल, ते मात्र ब्रह्मीभूत 3च असतात आणि पूर्ण पुरुष किंवा सद्गुरू हे 5च असतात. हे सगळे मिळून बेरीज जर तुम्ही केली तर प्रत्येक युगाच्या 11व्या काळातील अवतार यामुळे संख्या 7001 येते. ह्या सगळ्याची बेरीज किती येणार? 7000. आणि 11व्या काळातला एक अवतार त्यांच्यात मिळवला तर बेरीज किती येते कार्यकारी मंडळाची? 7001. म्हणजे पुन्हा इथे 8 फिगर आली. आता आपण पान नंबर 369 वर आहे. आता बाबा पुढे विवेचन देत आहेत. सर्व वेळी सर्व काळात पृथ्वीवर, हे इतकी जॉईन झाली आहे का? नाहीये? बर. सर्व वेळी सर्व काळात पृथ्वीवर नेहमी 56 साक्षात्कारिक आत्मे किंवा मानव देह धारण केलेले शिवात्मे असतात व या 56 पैकी केवळ 8 सार्वजनिक मान्यता प्राप्त असते व जे कार्यकारी आध्यात्मिक दिव्य प्रशासनाचे क्रियाशील सदस्य म्हणून कार्य करतात, जे प्रशासन 7000 सदस्यांचे मिळून बनले आहे व जे सदस्य चेतनेच्या विविध भूमिकांवर त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीप्रमाणे किंवा पूर्णतेप्रमाणे सोपवलेले आध्यात्मिक कामे करतात. प्रत्येकाची टेरिटरी ठरलेला आहे, प्रत्येकाचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे. मग ते 5 सद्गुरू असो, त्यांचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे. ते एकमेकांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करत नाही. जसे म्युन्सिपालिटी डिपार्टमेंट असतात, हे की नाही, वॉटर डिपार्टमेंट, सिवेज डिपार्टमेंट, दिवाबत्ती डिपार्टमेंट वगैरे, तसे यांचे सुद्धा डिपार्टमेंट सगळे ठरलेले असतात कार्य. तसेच या 7000 सदस्यांचे सुद्धा कार्य त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीप्रमाणे आणि त्यांच्या पूर्णत्वाप्रमाणे त्यांची सोपवलेली आध्यात्मिक कामे ते स्वतः दिलेलं काम जे आहे, त्यांना जे काम सोपवलेलं आहे ते करतात. म्हणजे ते काही ती व्यक्ती ते बघून नसतं, ते डिपार्टमेंट असतं. ते कोणी टेक ओव्हर केलंय, मग ते टेक ओव्हर कुणी करायचं? ज्याचं पूर्णत्व कसं आहे, ज्याची आध्यात्मिक प्रगती कशी आहे, त्यांनी ते टेक ओव्हर करायचं आणि त्याप्रमाणे ते कार्य त्यांचं तिथे चालणार. आता 56 साक्षात्कारिक आत्मे किंवा मानव देहधारित शिवात्मे म्हटलेलं आहे. या 56 पैकी केवळ 8 सार्वजनिक मान्यता प्राप्त असते. हा इथे महत्वाचा मुद्दा. पुन्हा 8 आलं बघा. आपण बघितलं की प्रत्येक कालखंडामध्ये प्रत्येक कालचक्रात 56 पूर्ण पुरुष, 56 मजहूब असतात. पण या 56 पैकी फक्त 8 जे आहे त्यांना सार्वजनिक मान्यता प्राप्त असते. बाकीचे प्रकाशात येत नाही, दुनियेला कळत नाही. जे कार्यकारी आध्यात्मिक दिव्य प्रशासनाचे
क्रियाशील सदस्य म्हणून कार्य करतात. जे प्रशासन 7,000 सदस्यांचे मिळून बनले आहे ते 7,000च्या 7,000 आपल्याला कधीही कळत नाही. त्यातले मोजकेच तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, पुन्हा आता बाबांच्या अवतार काळातले 5 सद्गुरू असे आपल्याला मोजके माहीत असतात. सगळेच्या सगळे दुनियेला माहीत होत नाही. उरलेले 48 ईश्वर साक्षात्कारित आत्मे. उरलेले म्हणजे कसे? 56 मधून 8 गेले. 8 का गेले? कारण 8 सार्वजनिक मान्यता प्राप्त झालेली आहे, है ना. 48 + 8 केले तर 56च होतात. म्हणजे 56 पैकी जे उरलेले 48 ईश्वर साक्षात्कारी आत्मे आहेत त्यांच्याबद्दल बाबा आता सांगतात. हे आत्मे कार्यकारी दिव्य प्रशासनाच्या म्हणजे डायरेक्टर मंडळ, पण ते कसं आहे? दिव्य आहे. 7,000 सदस्यांमध्ये समाविष्ट नाहीत. जे उरलेले 48 आहेत ते 7,000 मध्ये समाविष्ट नाहीत. ह्या 8नाच मान्यता आहे. आपण मागाशी कसं बघितलं पहा, 8ची मान्यता तुम्हाला इथे पण कळेल. 7व्या भूमिकेत किती आहेत? आय एम सो सॉरी, इथे खरं दाखवायलाच हवं होतं, म्हणजे आणखीन स्पष्ट झालं असतं. असं नुसतं सांगत गेलं तर कदाचित क्लिष्ट होऊ शकेल. 7व्या भूमिकेत फक्त 3 आणि पूर्ण पुरुष 5, म्हणजे असे 8च त्यात घेतलेले आहेत. जे 48 आहे ते कार्यकारी मंडळाच्या प्रशासन म्हणजे 7व्या भूमिकेतले फक्त 3 घेतले इथे. आणि दुसऱ्या भूमिकेतले किती? 666 आहे. तिसऱ्या भूमिकेत 558 आहे. चौथ्या, 5व्या, 6व्यात 56चे 56 आहे. पण 7व्या भूमिकेत मात्र 3च घेतले. पूर्ण पुरुष 5च घेतले. मग आता हे राहिलेले 48 जे आहे ते 7,000 सदस्यांमध्ये समाविष्ट नाहीत. ते अलिप्त असतात. ह्याबद्दल आपण मागे 3-4 लेखांपैकी एका याच्यात बघितलं होतं. चेतनेची उत्क्रांती प्रकरणामध्ये बाबांनी सांगितलं की पूर्ण फनाफिला अवस्था प्राप्त, बकाबिला अवस्था प्राप्त करूनही त्याच्यावर कुठलीही जबाबदारी नसल्यामुळे तो पूर्ण पुरुष होऊनही, पूर्णत्व प्राप्त करूनही, म्हणजे सद्गुरू सारखी अवस्था प्राप्त करूनही, विश्वाचं स्वतःचं भान प्राप्त करूनही अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंदाचा उपभोग तो घेतो, पण उपयोग इतरांसाठी करत नाही. कारण त्याला कुठलेही कार्य दिलेलं नसतं. इनॅक्टिव्ह आहे की नाही? तसं इथे ते अलिप्त असतात व लोकांना त्यांच्या दिव्यत्वाची ओळख नसते. जरी सर्व 48 आत्मे इतर 8प्रमाणे मी ईश्वर आहे या दिव्य अवस्थेचा तोच अनुभव व तोच आनंद घेतात. त्यांच्या आनंदात कमी नाही, अनुभवात कमी नाही, चेतनेत कमी नाही. सगळ्यांची दैवी चेतना आहे. फरक कुठे आहे? सगळे ईश्वर आहेत. सगळ्यांनी ईश्वर अवस्था प्राप्त केली, सगळ्यांनी अनुभव घेतला मी ईश्वर आहे, म्हणजे सगळ्यांची दैवी चेतना झाली, म्हणजे ते सगळे एक आहेत. फरक त्यांच्या चेतनेत नसून त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये फरक आहे. त्यांच्यावर जे कार्य सोपवलेलं आहे, कामगिरी सोपवली आहे, त्याच्यामध्ये फरक आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये फरक आहे, चेतनेमध्ये फरक नाही. ते तोच अनुभव घेतात, तोच आनंद घेतात. हे 48 जणू प्रतीक्षा यादीवर कोणत्याही एक किंवा अधिक कार्यकारी सदस्यांच्या देहत्यागातून निर्माण होणाऱ्या आध्यात्मिक पेच प्रसंगी मदत करण्यास तत्पर असतात. आत्ता त्यांना काही काम नाही दिलेलं. राखीव गडी असतो की नाही क्रिकेटमध्ये, आहे की नाही? क्रिकेटमध्ये काय असतो? राखीव गडी असतो. त्या राखीव गडीला सुद्धा पाणी पिणी द्यायचं काम असतं. यांना कुठलंही काम नसतं. यांचं काम काय? हे जे आधी कार्यरत आहे त्यांच्यातलं कोणी देह सोडला तर ती जागा पटकन भरून काढणे. काही आध्यात्मिक पेच प्रसंग झाला असे प्रतीक्षा यादीवर असतात, वेटिंग लिस्टवर असतात. 8 ईश्वर साक्षात किती जण असतात? ते 48 जण असतात. 8 ईश्वर साक्षात्कारित आत्म्यांपैकी जे 8 कोणते? आता जे आपण कार्यकारी मंडळात बघितले, 7व्या भूमिकेतले 3 मजूब आणि 5 पूर्ण पुरुष किंवा सद्गुरू. या 8 पैकी जे 7,000 सदस्यांच्या कार्यकारी आध्यात्मिक दिव्य प्रशासनाचे प्रमुख आहेत, 5 सद्गुरू आहेत. म्हणजे हे जे कार्यकारी मंडळ आहे 7,000, त्यातले हे 5 जे आहे ते प्रमुख आहे. ह्या कार्यकारी संचालक मंडळाचे प्रमुख आहेत.
त्यांना काय म्हणतात हल्ली, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आपण म्हणूया त्यांना थोडा वेळ समजण्यासाठी, ज्यांना व्यापक सार्वजनिक मान्यतेशिवाय समग्र मानवजातीच्या लाभासाठी आध्यात्मिक सेवा प्रदान करण्याचे कर्तव्य पार पाडायचे असते. त्यांना कर्तव्य दिलेलं असतं, ड्युटी दिलेली असते. संपूर्ण ह्युमॅनिटीसाठी, मानवजातीसाठी, संपूर्ण विश्वाला आध्यात्मिक पुश करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आलेली असते. उर्वरित 3 मजूब असतात. आणखीन 3 मजूब असतात ज्यांना ईश्वरत्व प्राप्त केल्यावर व भौतिक शरीरात असूनही मानवजातीच्या संदर्भात आध्यात्मिक कर्तव्य पार पाडावयाचे. इथे असते पण ऍक्च्युली ते नसतं आहे. थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे असं मला वाटतं. आता याने काय म्हटलंय की त्यांना सेवा पार पाडावयाची असते, बरोबर. आध्यात्मिक सेवा प्रदान करण्याचे कर्तव्य पार पाडायचे असते. कोणाला? त्या 5 सद्गुरूंना. उर्वरित 3 मजूब असतात, है की नाही, ज्यांना ईश्वरत्व प्राप्त केल्यावर आणि भौतिक शरीरात असूनही मानव जातीच्या संदर्भात आध्यात्मिक कर्तव्य पार पाडावयाचे असते असं इथे लिहिलेलं आहे. व्हेअर ॲज आपण सगळीकडे काय बघितलं, मजहूब म्हणजेच ब्रह्मीभूत, की त्यांना एकदा जी तिथे चुका दुरुस्तीची पुरवणी असते त्यातही बघून घेते इथे असते पाहिजे का नसते पाहिजे. 369 वर काही आहे का दिलेलं त्याने? 369 पेज. अच्छा, तिथे काही त्यांनी चुकीचा सुधार सुचवलेला नाहीये. पण जे ब्रह्मीभूत असतात त्यांना विश्वाचं आणि स्वतःचं भान नसल्यामुळे ते काही कार्य करू शकत नाही वास्तविक. पण इथे असं म्हटलेलं आहे की त्या मजहूबना भौतिक शरीरात असूनही आणि ईश्वरत्व प्राप्त केल्यावरही, ही वाक्यरचनाच अशी आहे, मानव जातीच्या संदर्भात आध्यात्मिक कर्तव्य पार पाडावयाचे असते असं म्हटलेलं आहे. पण मला व्यक्तिशः असं वाटतं की ते नसते असावं, कारण त्यांना भान नाही तर ते काय कर्तव्य पार पाडणार, माहित नाही. पुढे जाऊया. आता हे गांगडे सर असतील तर त्यांनी ओरिजिनल इंग्लिश पुस्तकात हे जे पुरवणी आहे, पुरवणी नंबर 32, त्याच्यातला हा पॅरेग्राफ बघून तिथे काय वाक्य आहे इंग्लिशचं ओरिजिनल आपल्याला बघून ते पुढच्या वेळेला समजून घेता येईल. आता माझ्याकडे इथे पुस्तक नाहीये. तरीही जे त्यांच्या संपर्कात येतात, पुढचं वाक्य पण असंच वाटतंय की तिथे नसते म्हणायला पाहिजे. तरीही जे त्यांच्या संपर्कात येतात त्यांच्यासाठी ते आध्यात्मिक लाभाचे उगमस्थान आहे. म्हणजे 100% तिथे नसते पाहिजे, असते नाही, न पाहिजे. कारण ते मजूब आहेत, त्यांना कुठलं कार्य नसतं. पण त्यांच्या संपर्कात जे येतात त्यांना आपोआप त्यांच्यापासून फायदा होतो, कारण त्यांच्या अवतीभोवती ज्या शक्ती असतात आणि त्यांची जर निरपेक्ष बुद्धीने कुणी सेवा केली तर त्यांना त्याचा लाभ होतो. पुढे बाबा असं म्हणतात, तेव्हा असे म्हटले जाऊ शकते काय, की ज्या अर्थी 5 सद्गुरू मानवतेला समग्र स्वरूपात आध्यात्मिक सेवा प्रदान करतात, त्या अर्थी फार थोडे जे 3 मजहूबच्या संपर्कात येतात व त्यांची सेवा करतात त्याच्यापासून आध्यात्मिक लाभ घेतात. म्हणजे 5 सद्गुरू जे आहे सगळ्या मानवतेसाठी काम करतात, पण 3 मजहूब मात्र काही काम न करता त्यांची जे सेवा करतात, त्यांच्या जे संपर्कात येतात त्यांना आपोआपच त्यांच्यापासून लाभ होतो. म्हणजे इथे नसते हे बरोबर नच पाहिजे, तर करेक्शन करून घ्या. ज्यांच्याकडे पुस्तक आहे पेज नंबर 369, दुसरा पॅराग्राफ खालून दुसरी ओळ, तिथे असते म्हटलंय तिथे नसते पाहिजे. आणि न नी केवढा फरक झाला पहा. फार थोडे जे 3 मजहूबच्या संपर्कात येतात व त्यांची सेवा करतात त्याच्यापासून आध्यात्मिक लाभ घेतात. जेव्हा 48 ईश्वर साक्षात्कारित आत्मे मान्यतेपासून, अच्छा आता धुनी पेटलेली आहे आणि धुनीचं ती दाखवते आहे, तेव्हा थोडा वेळ आपण वाचन थांबवून, म्हणजे कॉमेंट्री माझी चालू राहील. तुम्ही एमई म्हणून दिसतंय बघा, धुनी दिसते, त्याला पिनअप करा म्हणजे ते मोठे होईल आणि तुम्हाला धुनी बघायला मिळेल. अवतार मेहेर बाबा की जय, अवतार मेहेर बाबा की जय, अवतार मेहेर बाबा की जय. छान धुनी पेटलेली आहे.
तुम्ही सगळे पण 2 मिनिटं त्या धुनीचा हे घ्या. आता परत माणसं दिसायला लागले. ती लाईन मधून धुनी दाखवते, त्यामुळे मध्ये माणसं जास्त आलेत. आता रॉड दिसतोय आणि तिला मीच सांगितलं तिथे डिस्टर्ब होऊ नये म्हणून, तू मीटिंगचा आवाज बंद ठेव सांगितलं होतं. त्यामुळे भजनं ऐकायला येणार नाही आता आपल्याला तिथली. पण धुनीचं तिथलं वातावरण फार छान असतं, एक वेगळंच हे असतं. सगळं जग विसरायला लावतं ते. हे पहा, छान धुनी दिसते मध्ये मध्ये कंटिन्युअस. बघितलं, हा अँगल ठेव मीरा, हा अँगल ठेव. अरे हल्ली वाटत नाही. तिथे अनिता शर्मा, SR शर्मा पण भेटले, कल्याणचे बागडे भाऊ पण भेटले होते. सगळे लोक धुनीला येतात बरेच. हा, ही पहा धुनी दिसतीये. थोडा वेळ आपण, ज्याला आपण मानस पूजा म्हणतो, तसं तुम्ही आहे तिथे बसल्या जागी असं मनाने धुनीच्या जागी पोहोचा आणि मानसिकरित्याच तुम्ही त्याच्यात सुखड, सुखड म्हणजे त्यात जे काडी टाकायला देतात तुपात भिजून, त्याला म्हणतात सुखड. हा पारसी शब्द आहे. प्रत्येक पारसी अग्यारीच्या बाहेर असं सुखडचं दुकान असतं. तर बरेच मुंबईचे पारसी लोक त्यावेळेला जास्त प्रमाणात सुखड घेऊन येतात. एकाने एकदा चंदनाचं आणलं होतं आणि इतरांना ते देतात त्यात टाकायला. म्हणजे जाल अंकल नेहमी त्यांच्या वतीनं ते काम करत असतात. त्या साध्या काड्या नसतात, त्या अशा काटून छाटून आकाराच्या केलेल्या असतात. ते आपण धुनीत टाकतो ना, तर तुम्ही मानसिकरित्या समजा की आपण धुनीत त्या टाकतोय. आपल्या सगळ्या ग्रुपच्या वतीने बाबांना नमस्कार, खूप प्रेम, धुनीला नमस्कार. हा, ही मीरा. पालवे पण आहेत तिकडे. पालवे आहेत. माझी मुलगी असेल, मोठी बहीण आहे, आज तिलाही दिला चान्स धुनी पेटवायचा. आज बाबांकडे गेली म्हणून. ठीक आहे, आपण वाचन पुढे सुरू करावं असं त्यांचं सिग्नल दिसतोय. आता आभाळाकडे लावलाय तिने. चालू ठेवा, दिसली तर ठीक आहे, आपण वाचन चालू ठेवू पुढे. थँक्यू मीराबाई आणि थँक्यू बाबा. फक्त आता लेक्चर झाल्यावर, रीडिंग झाल्यावर मिळालं. थँक्यू दिया, थँक्यू मीराजी. ठीक आहे, थँक्यू बाबा. नाही का, आपलं झालं बसल्या जागी धुनी. आता प्रार्थना झाल्यावर वेळ म्हणजे जमलं तोपर्यंत असेल तर मी जाऊन येईल खाली. जय बाबा. आपण पुढे सुरू करूया. हा, तर बाबा पुढे म्हणतात, तेव्हा असे म्हटले जाऊ शकते की ज्या अर्थी 5 सद्गुरू मानवतेला समग्र स्वरूपात आध्यात्मिक हे झालं, जेव्हा 48 ईश्वर साक्षात्कारिक आत्मे मान्यतेपासून व कर्तव्यापासून अलिप्त असतात, तोपर्यंत की कार्यकारी दिव्य प्रशासनात 8 ईश्वर साक्षात्कारित व्यक्तीपैकी एक किंवा अधिक भौतिक शरीराचा त्याग करून दरी निर्माण करतो. अशी जेव्हा दरी निर्माण होते, तेव्हा 48 पैकी एक पुढे येऊन ती दरी भरून काढतो. जोपर्यंत 48 ते 8च्या 8 ईश्वर साक्षात्कारित कार्यरत आहे, तोपर्यंत 48 इनॅक्टिव्ह असतात. पण 8 पैकी एखादा जर गेला तर मग लगेच 48 पैकी एक ती दरी भरून काढतो. आता इथे आपली पुरवणी नंबर 32 संपलेली आहे. 33 आपण पहिल्यांदाच बघितलेली आहे, 31 आपण बघितलेली आहे, 30 आपण बघितली आहे, 28 आणि 29 आपण पेंडिंग ठेवणार आहोत. कारण ज्या ईश्वराच्या 10 अवस्था आहेत त्याच्याशी ती बरीचशी रिलेटेड असल्यामुळे ते घेतल्यानंतर आपण ती सुरू करू. तर पुढे आणखीन एक पुरवणी आहे, तौहीद किंवा ईश्वराचे एकत्व. पण ह्या पुरवणीचा पान नंबर 246 आहे आणि आपण अजून 246 वर पोहोचलो नाही. ते पण ईश्वराच्या 10 अवस्थांमध्ये आहे. त्यामुळे आपण मूळ वाचनाकडे परत फिरूया. आता तुम्ही पेज नंबर 241 वर या
तिथे मानचित्र 7 चे मेहर बाबांचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली आज काहीच नाही. केतकीला पण सांगितलं होतं, पण माहित नाही असेल ती सुद्धा कामात. कारण मेहराबाद मध्ये तुम्ही असंच राहू शकत नाही मोकळे, कंटिन्युअस व्यग्र असतो माणूस. एनिवे, तर इथे 7 नंबरचं हे खूप सुंदर असं मानचित्र दिलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण बाबांनी हे दिलंय ते आपण वाचूया. छान स्पष्टीकरण आहे. सूक्ष्म भुवन, मनोभुवन, इथे जर बघितलं, हे पाहिजे, कुणाला हवं असेल तर सांगा. मी जेव्हा परत जाईल घरी तेव्हा हे प्रेझेंटेशन करून आणि व्यवस्थित त्या ॲरोने आपण हे दाखवून परत स्पष्ट करू. सध्या आपण वाचूया मानचित्र 7 मेहर बाबांचे स्पष्टीकरण. बाबांनी त्याबद्दल काय स्पष्टीकरण दिलंय ते महत्वाचं आहे, सुंदर आहे, ते आपण बघूया. सूक्ष्म भुवनांच्या प्राणशक्तीपासून आणि मनोभुवनांच्या तेजापासून. आता हा एकाच वाक्यामध्ये आपल्याला काय काय सांगितलं बाबांनी, काय कळलं? म्हणून एक एक शब्द, एक एक हे उलगडून वाचायचं, लक्ष देऊन वाचून समजून घ्यायचं, आपोआप वर्ड स्पीक्स समजेल. सूक्ष्म भुवनांच्या प्राणशक्तीपासून म्हणजे सूक्ष्म भुवन कसलं आहे? प्राणशक्तीचं आहे. म्हणजे सूक्ष्म भुवनात, सूक्ष्म जगतात काय आहे? प्राण आहे. म्हणजे सूक्ष्म शरीर म्हणजे काय आहे? प्राण आहे. बरोबर? सूक्ष्म भुवनाच्या प्राणशक्तीपासून आणि मनोभुवनाच्या तेजापासून. म्हणजे मनोभुवन कसलं आहे? तेज आहे. मनोभुवन काय आहे? तेज आहे. मनोजगत म्हणजे काय आहे? तेज आहे. मन म्हणजे काय आहे? तेज आहे. सूक्ष्म म्हणजे प्राण, मनो म्हणजे तेज. ह्या दोन्ही पासून अब्जावधी वर्षे, ट्रिलियन्स अपॉन ट्रिलियन्स ऑफ इयर्स, भूतकाळात आणि भविष्य काळात स्थूल विश्व, असंख्य तारे, सूर्य, ग्रह, पृथ्वी, चंद्र आणि उल्का यात निर्माण व नष्ट होत गेले व निर्माण व नष्ट होत राहते. म्हणजे ही संपूर्ण विश्व जे आहे, ही सृष्टी आहे, हे ग्रहगोल आहे, हे तारे आहे, हे कुठून निर्माण झाले? सूक्ष्म जगतातून निर्माण झाले. क्रिएशन आणि कॉजेस मध्ये आपण बघितलेलं आहे. तिथे स्पष्ट बाबांनी म्हटलं, पहिल्यांदा सृष्टीच्या उपक्रमात काय येतं ते बाबांनी सांगितलं की त्या दोन्हीची ऊर्जा आणि आकाश यांची टक्कर होते. माया हळूच बाहेर येते आणि ती पसरत जाते आणि त्या टक्करीतून पहिल्यांदा काय होतं की सगळ्यात आधी सूक्ष्म जगत किंवा प्राणशक्ती, या प्राणशक्ती नसेल तर स्थूल जगताला काही अर्थ राहील का? नाही. हे तेज नसेल तर त्याला काही अर्थ राहील का? नाही. म्हणजे ते प्राण आणि तेज आधी येणं गरजेचं आहे. मग त्या आधारे ती सृष्टी म्हणजे स्थूल जगत. आधी कोणतं येतं? सूक्ष्म जगत येतं आणि मग स्थूल जगत येतं. कारण त्या सूक्ष्मातलं प्राण आणि मनोजगतातलं तेज मिळून मग स्थूल जगत अस्तित्वात येतं. तर ते बाबांनी दुसऱ्या भाषेत हे असं सांगितलेलं काय, सूक्ष्म आणि जगतातून स्थूल जगताची निर्मिती झाली. असंख्य तारे, सूर्य, ग्रह, पृथ्वी, चंद्र हा संपूर्ण अब्जावधी वर्ष पूर्वी पण निर्माण झालेला आहे, आताही निर्माण झालेला आहे आणि पुढेही निर्माण होत राहील. निर्माण पण होत राहील आणि नष्ट पण होत गेलेला आहे, झालेला आहे, पुढे पण नष्ट होत राहील. तरी असं जरी असलं तरी काय पुढे? वस्तुतः तेथे काळ आणि स्थळ अशा स्वरूपाच्या वस्तूच नाहीत. खरं बघितलं तर ईश्वर म्हणजे काय? प्राण, ऊर्जा. त्या ऊर्जेला आपण नाव दिलं, त्या अस्तित्वाला नाव दिलं ईश्वर. ते असं अस्तित्व आहे की तिथे स्थळ काळाला जागा नाही, स्थळ काळाची मर्यादा नाही. का? कारण ईश्वर कसा आहे? अमर्याद आहे. तो जर अमर्याद आहे तर तिथे स्वाभाविक आहे त्याला स्थळ काळाची मर्यादा नाही. म्हणजे स्थळ काळ अस्तित्वात नाही. स्थळ आणि काळ आला म्हणजे मर्यादा आल्या, हो की नाही?
मग ईश्वर जर अमर्याद आहे तर तिथं स्थळ काळाचं अस्तित्वच तिथे नाहीये, कारण स्थळ काळाचं बंधनच नाही, तो अनिर्बंध आहे, अमर्याद आहे, म्हणून तिथे स्थळ काळाचं अस्तित्व नाही. एक एक वाक्य आहे. एकदा मायेपासून आत्म्याचे विमोचन झाले, मायेपासून आत्मा मुक्त झाला की मायेचे केवळ अस्तित्वच राहत नाही. मायेतून मुक्त झाला तर माया ती माया आहे, शून्य आहे, मायेचं अस्तित्व राहतं नाही. स्वप्न पडलं तुम्हाला, काहीतरी स्वप्न बघताय आणि तुम्ही जागे झाला, जागे झाल्यावर स्वप्न शिल्लक राहतं नाही, कारण ते स्वप्न होतं. तसं जेव्हा मायातून मुक्त होतो म्हणजे स्वप्नातून जागा झाल्यासारखा, तर मायेतून मुक्त झाला की माया शिल्लक राहत नाही. परंतु आता गंमत बघा, परंतु ती नंतर कधीच मुळीच अस्तित्वात नव्हती असे आढळून येते. ती केवळ नष्टच होते असं नाही, पण मग कळतं की अरे मी आतापर्यंत तो स्वतः जेव्हा ईश्वर साक्षात्कार होतो, तो आत्मा सगळे स्वतःचे होऊन गेलेले जन्म वगैरे बघतो, तो म्हणतो अरे हे तर सगळं स्वप्न होतं, मी यालाच खरं समजत होतो, मी ईश्वर होतो, आहे आणि राहणार. तर ते कधीही ती माया अस्तित्वात नव्हती हे त्याला आढळतं. म्हणजे झोपेतून आपण जागे झालो तर स्वप्नात तर भलतं काय 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 होतं, घाबरतो, हसतो, रडतो, आनंदित होतो, सगळं होतं. उठल्यावर अरे कळतं अरे ह्यात तर खरं काहीच नव्हतं, हे तर काय होतं, स्वप्न होतं. तसं मायाचं अस्तित्व संपलं की माया अस्तित्वात नव्हती हे लक्षात येतं, की माया अस्तित्वात नाही. आता किती घसा ओरडून सांगा की हे जग शून्य आहे, माया आहे, भास आहे, भ्रम आहे, स्वप्न आहे, खरं नाहीये. पण माणसाला ते पटत नाही, डोळ्याला दिसतं वाटतं. आता स्वप्नात सुद्धा डोळ्याला दिसतं, झाकलेल्या डोळ्यांना दिसतं तिथे, तर इथे उघड्या डोळ्यांना माया दिसते. पण हे आता सांगून सवरून समजत उमजत पटत नाही, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. आणि तो अनुभव कधी येईल आपल्या सगळ्यांना, सगळे संस्कार संपल्यानंतर, माया नष्ट झाल्यानंतर. माया कधी नष्ट होईल, जेव्हा आपण सत्याकडे म्हणजे ईश्वराकडे सन्मुख हो, टर्निंग द की. ह्या सगळ्याचा प्रपंचाचा लोभ सोडून आपण जेव्हा ईश्वराच्या चरणी जाऊ, तेव्हा स्वस्वरूपाला पाहू, तेव्हा आपली हे मायेचं स्वप्न नष्ट होईल. स्थूल विश्वाच्या खनिज, वनस्पती आणि प्राणी जगताद्वारा क्रमशः उत्क्रांतीनंतर परिमितपण अगणित लक्षावधी, कोट्यावधी, अब्जावधी वर्षात मनुष्यातील चेतना पूर्णत्वास पोहोचते. माणसामधली जी चेतना आहे ती उत्क्रांतीनंतर हळूहळू हळू उत्क्रांत होत 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 जात कशी आहे, पाषाण ते मनुष्य असा सगळा उत्क्रांतीचा प्रवास करत करत हळूहळू थोडी थोडी वाढते, सीमित मध्ये मर्यादेत असते, पण अगणित मोजता येणार नाही इतके अब्जावधी, लक्षावधी, कोट्यावधी वर्ष माणूस त्याच्यात घालतो, तेव्हा तो माणूस बनतो. बघा ना, झाडं, काय काय झाडं आपण अभिमानाने सांगतो आणि आनंदाने ऐकतो की 500 वर्ष जुनं आहे, 600 वर्ष जुनं आहे, 1000 वर्ष जुनं आहे. तेव्हा मला बाकी काही नाही, पण त्या आत्म्याची चिंता वाटायला लागते की बिचारा 1000 वर्ष उभं आहे, आता कधी ह्याची पुढचा प्रवास सुरू होणार. पण आपल्याला हवं असतात जास्त काळ जगणारे प्राचीन अशी वृक्ष हवे असतात. एनिवे, तर असं आता तो एक डोंगर, एक दगड, म्हणजे त्याचा किती कालावधी असेल त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. म्हणून बाबांनी सांगितलं की तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे हे सगळं. तो वायू, त्या वायू अवस्थेत, पाणी अवस्थेत किती किती कालचक्र तो तसा त्या पत्थर म्हणून, दगड म्हणून उभा असेल. तर अशी कोट्यावधी अब्जावधी वर्षामध्ये घातली ती चेतना हळू 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 उत्क्रांत होऊन शेवटी एकदाची पूर्णत्वाला पोचते, पूर्ण विकसित चेतना होते. कधी, माणूस झाल्यावर. मनुष्य नंतर यथार्थपणे ईश्वर सचेत व्हायच पाहिजे होता, आता चेतना पूर्ण झाली. मग त्या नेणिवेतल्या आत्म्याला चेतना आता झाली, तो नेणिवेत होता, त्याला जाणीव नव्हती म्हणजे चेतना नव्हती, आता चेतना आली म्हणजे जाणीव आली. है ना, तृप्तीने विचारलं होतं की चेतना म्हणजे काय, जाणीव. आता जाणीव आली, पूर्ण जाणीव येऊनही ही ईश्वर आहे हे त्याला अजूनही कळत नाही. ही व्यथा आहे, हे दुर्भाग्य आहे, हे काय आहे, ट्रॅजेडी आहे. परंतु तसा तो होत नाही, त्याला ईश्वर म्हणून चेतना येत नाही. का? कारण चेतनेच्या उत्क्रांती कालावधीत संकलित मायावी अनुभवाच्या संस्कारातून निर्माण झालेल्या संस्कार बंधनांमुळे हे होत नाही.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चेतना पूर्ण विकसित होऊनही आपण आपल्या स्वस्वरूपाला जाणत नाही. मी ईश्वर आहे असा अनुभव आपल्याला येत नाही. का? कारण आपली चेतना ही मानवी चेतना आहे. आपली चेतना ही संस्कारित चेतना आहे, भारित आहे, बंधनातली चेतना आहे. प्रत्येक उत्क्रांतीच्या वेळेला आपण जे काही संस्कारांचं गाठोडं गोळा करत 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 गेलो, हे असले साचलेले मायेचे अनुभवांमधून साचलेले संस्कारातून हे बंधन निर्माण झालेलं आहे. त्या बंधनाच्या ओझ्याखाली दडपलेली अशी ती चेतना आहे. म्हणून ती मानवी चेतना राहते, संस्कारित होत नाही, ती अजून दैवी चेतना झालेली नाही. तेव्हा मनुष्य केवळ स्थूलाविषयी परिपूर्ण सचेत असतो. आता आपण काय आहे, ह्या स्थूलाविषयी, आपल्या देहाविषयी, ह्या जगाविषयी फक्त आपल्याला चेतना आहे, जाणीव आहे. जे सूक्ष्म जगताची जाणीव नाही, मनोजगताची नाही. आणि हे तिन्ही जगत जिथे संपतात, जिथे माया संपते आणि केवळ सत्य आहे, ईश्वर आहे, त्या अनंत ईश्वरत्वाची जाणीव आपल्याला अजून नाही. ईश्वर, आता आपण पेज नंबर 242 वर आहोत. आपण प्रयत्न करू आपण आज हे प्रकरण संपवायचा. 1.5 पान राहिले, बघूया. माझी गाडी पण थोडी डाऊन आहे. राईटच धक्का गाडी चालली आज. ईश्वर चेतनेच्या सत्यात मनुष्याची पूर्णपण स्थूल चेतना आत्मानुवर्ती उत्क्रांत होण्यापूर्वी तिला प्रथम सूक्ष्म चेतनेत आत्मानुवर्ती उत्क्रांत व्हावे लागते. सूक्ष्मापासून मनश्चेतनेत, त्यासाठी स्थूल संस्कारांना सूक्ष्मात व सूक्ष्मापासून मनोसंस्कारात, वनस्पती व खनिज योनीत पूर्वी संकलित केलेल्या संस्कारांची क्षीणता व कोमलता अंशानुसार प्राप्त करीत परिवर्तित व्हावे लागते. मूलतः फरक हा चेतनेत असतो. फरक कशात असतो? चेतनेत असतो. इथे सगळ्या उत्क्रांतीच्या काळामध्ये जोपर्यंत ईश्वर चेतनेच्या सत्यात मनुष्याची पूर्ण स्थूल चेतना, मानवी चेतना, संस्कारित चेतना जोपर्यंत दैवी चेतना होत नाही, तोपर्यंत ती काय असते, आधी उत्क्रांत होत राहते, म्हणजे पाषाण ते मनुष्य योनीपर्यंत. आणि मनुष्य झाल्यानंतर ती आत्मानुवर्ती, अंतर्वर्ती उत्क्रांती, म्हणजे चेतनेची परिपक्वता, पिकणं, परिपक्वता, उत्क्रांती सुरू होते, उत्क्रांत होत राहते. पूर्ण झालेली चेतना आता उत्क्रांत होत राहते. म्हणजे जी स्थूल चेतना आहे, ती स्थूल चेतना हळूहळू सूक्ष्म चेतना होते. मग सूक्ष्म चेतना म्हणजे सूक्ष्म जगतामध्ये 1 ते 4 भूमिका आल्या. मग ती सूक्ष्म चेतना हळूहळू हळूहळू अनुभव संस्कार संपत कमी करत मनोचेतना होते. म्हणजे मनोजगतामध्ये 5 ते 6 भूमिकेमध्ये ती समजते की मी म्हणजे मन. म्हणजे फरक काय आहे? आत्मा तोच आहे, तोच परमात्मा आहे, पण फरक चेतनेचा आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अनुसरलेल्या सुनिश्चित मार्गापासून आसमान मनुष्य म्हणून त्याच्या चेतनेचा परिपूर्ण व स्वतंत्रपणे उपयोग करू शकतो. मनुष्य म्हणून चेतनेचा पूर्ण उपयोग करू शकतो. त्यांनी जे काही मार्ग अवलंबलेला आहे उत्क्रांती प्रक्रियेमध्ये, त्या माणसाने जे काही ठरवलेलं आहे, कुणी सद्मार्गाला असेल, कुणी दुष्कर्म करत असेल, तो काय आहे, त्याची चेतनेचा तो वापर किंवा गैरवापर कसा करतो त्याच्यावर आहे. म्हणून परिपूर्ण स्थूल सचेत मनुष्य, परिपूर्ण स्थूल सचेत. परिपूर्ण का? चेतना पूर्ण विकसित आहे, पण ती कसं आहे, स्थूलाची चेतना आहे, केवळ स्थूलाची जाणीव आहे, म्हणून स्थूल सचेत म्हटलेलं आहे. मनुष्य फलस्वरूप रिझल्टंट संस्कारांच्या शिथिल किंवा दृढ होणाऱ्या बंधनांनुसार, संस्कार कसे आहेत, घट्ट आहेत, ढिले आहेत, फक्त मनात विचार आला पण कार्य केलं नाही, कच्चे संस्कार. आलेला मनात विचार प्रत्येक कृतीत उतरवला, पक्के संस्कार. त्याचे ज्याचे जसे कर्म असतील तसे त्याचे संस्कार असतील. त्या संस्कारानुसार, फलानुसार तो पूर्ण सूक्ष्म सचेत किंवा पूर्ण मनस्सचेत है ना. त्याचे संस्कार कमी झाले तर तो सूक्ष्म सचेत झाला, आणखीन कमी झाले तर तो मनस्सचेत झाला, म्हणजे मनोभूमिकेत गेला. अशा प्रकारे कधी थोड्या कधी असंख्य चेतनेच्या प्रत्येक 2 आत्मानुवर्ती उत्क्रांतीमधील पुनर्जन्मानंतर होऊ शकतो. काय होऊ शकतो? मनुष्य ईश्वर होऊ शकतो. कधी होऊ शकतो?
त्याचा त्याचा जो पुनर्जन्म आहे, कधी थोडे असतील, कधी असंख्य असतील, कधी मनश्चेतनेनंतर असेल, कधी त्याचं दोन आत्मानुवर्ती उत्क्रांतीमधील, दोन भूमिकांमधील, दोन जगतांमधील ह्या प्रवासानंतर पुनर्जन्म, कैक पुनर्जन्मानंतर त्याची स्थूल चेतना, दैवी चेतना होऊ शकते. थोडक्यात ईश्वर प्रेमीकडून एखादा दिव्य प्रेमाने अनुग्रहित होऊ शकला. आता जसं बाबांच्या आश्रमातले मुलं, काय होतं, दिव्य प्रेम होतं, ते कुणाची, बाबांची कृपा होती त्याच्याकडे. अशा प्रकारे किंवा एखाद्या सद्गुरूकडून त्याची चांगली सेवा केल्यामुळे त्यांनी जर असं काही अनुग्रह त्याच्यावर झाला किंवा एखाद्याला जर सद्गुरूचं मार्गदर्शन लाभले, तर तो सगळ्या बंधनातून, मग ती बंधनं कितीही मोठी असो, गुंतागुंतीची असो, निघून जाऊ शकतो, पार होऊ शकतो. निस्वार्थ प्रेम, निर्मळ हृदय, कुठलीही आशा नाही, अपेक्षा नाही, हे सगळं सांगताना हटकून माझी आई डोळ्यासमोर येते. खरं तर असं व्हायला नको, पण मी सांगते असं का होतंय. मुक्ती अधिक सहज व लवकर प्राप्त होते, सहज प्राप्त होते, लवकर प्राप्त होते. अपवाद म्हणून एकाही पुनर्जन्माशिवाय तात्काळ मुक्ती देखील प्राप्त. एखादा असा अपवाद होतो की पुनर्जन्माशिवाय तात्काळ मुक्ती. आता जसं आपण ते साळुंकीचं बघितलं, कुत्र्याचं बघितलं, त्या त्या ह्याच्यामध्ये त्यांना ईश्वर साक्षात्कार नसतो. पाहिजे तर त्यांना पटकन पुढचा माणसाचा देह मिळेल आणि माणसाचा देह मिळाल्याबरोबर पटकन मुक्ती मिळू शकते. असं कधी होईल? ईश्वराची कृपा झाली, सद्गुरूचं मार्गदर्शन लाभलं, त्याचा कृपा प्रसाद झाला तर होऊ शकेल. आता मी मगाशी म्हटलं की माझी आई पटकन डोळ्यापुढे आली, होऊ शकतं आता आजची घटना वगैरे, पण त्याला कारणही आहे, तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित. तिचं इतकं सुंदर प्रेम होतं बाबांवर. जे तिच्या सहवासात आले ते फक्त ती प्रेममूर्ती म्हणतात तिला. तिला आपपर भावच राहिला नव्हता. ही माझी मुलगी, जेवढं प्रेम ती माझ्यावर करते तितकंच त्या सिस्टरवर करेल, तितकंच शेजारच्या मुलीवर करेल, तितकंच काम करण्यावर बाई पण म्हणेल, त्या कामवालीलाही ती माझी मुलगी, कामवाल्यालाही माझा मुलगा म्हणेल. हे आपपर जाणं फार सोपं नाही, ते ईश्वरी कृपेशिवाय, असं माझा समज आहे. आणि जो आठवण काढतो ते फक्त प्रेममूर्ती म्हणून, इतकं प्रेम की जसं ते प्रेम पाझरतं असं प्रेम. नोकरी करणारी बाई असूनही तिने कधी पैशाला हात लावला नाही, हे तुमच्या कल्पनेच्या पलीकडे असेल. ते कधी बाजारात गेले नाही, सब्जी मार्केटला गेले नाही, कपड्याच्या बाजारात गेले नाही, दागदागिने तर दूरच राहिले. हे बाबांच्या आणि इतकं बाबांवर अतूट विश्वास आणि प्रेम की तिला जर म्हटलं हॅपी बर्थडे ती म्हणणार जय बाबा, हॅपी न्यू इयर म्हणणार जय बाबा, तिला तुम्ही थँक्यू म्हणायला सांगा ती म्हणणार जय बाबा, बाय करायला सांगा ती म्हणणार जय बाबा. प्रत्येक गोष्टीला आता ती पहाटे 4 वाजता जेव्हा तिला त्रास होतो, थोडा फार पीसफुली ती गेली. केवढे बाबा त्यांच्या प्रेमींची इतकी काळजी घेतात, फुलासारखं जपतात, असं मी आता हे अनुभवते आहे स्वतः प्रत्यक्ष. इतके तिचे त्रास पण इतक्या पीसफुली ती गेली जाताना की काय अलगदपणे उचलून नेलं असं वाटावं. तिला विचारलं पाणी देऊ का बहिणीने, ती म्हणे जय बाबा. तुला बाथरूमला जायचं का, जय बाबा. जय बाबा जय बाबा. बहीण म्हणे अरे ग हळू बोल. तरी ती जय बाबा करतच बाबांकडे गेली. आणि ह्या माऊलीच्या हातच्या शेवया त्या ईश्वराने अवताराने खाल्लेल्या, जेव्हा त्यांना कुठलाच नाश्ता सहन होत नव्हता, जमतच नव्हता, तेव्हा तिने घरी शेवया केलेल्या, तर आपण शेवया खातो त्यावेळेला प्रियतमाची आठवण होणं की हा आपण बाबांना पण पाठवूया का. जेव्हाही चांगलं चुंगलं केलं तर तिला वाटायचं की बाबांना पोचवावं, मंडळींना. बाबा नव्हते तर मंडळींसाठी, तेही मला आठवतं. निपट्टू म्हणून पण पदार्थ केला होता असं. तर एक ती जी ईश्वराची कृपा म्हटलंय, ईश्वरी प्रेम, ईश्वर प्रेमी म्हटलंय, दिव्य प्रेमाने अनुग्रहित. 1954चा वाडियापाकचा जो सहवास होता त्याच्यामध्ये ती व्हॉलेंटियर होती. 1954ला तिच्या शाळेतनं तिची नेमणूक म्हणजे सिलेक्शन झालं होतं बाबांच्या कार्यक्रमात व्हॉलेंटियर म्हणून राहण्यासाठी. बघा, इथे व्हॉलेंटियर म्हणून अर्ज करतो, तिचं सिलेक्शन झालं होतं तिच्या शाळेतून. ती काय बाबांना ओळखत नव्हती, जाणत नव्हती. शाळेतनं ते म्हणजे हे कोण करतं, हे बाबाच करतं. एवढं सुंदर प्रेम होतं बाबांचं तिच्यावर आणि तिचं बाबांवर. जास्त काय बोलायची नाही, मी तर भाषे.
सगळं विसरली, सगळ्या सोरांचे नाव, स्वतःचं नाव विसरली. स्वतःचं नाव कोणी विसरेल का? पण बाबांची प्रार्थना अर्थी पाठ अजून मी हळूहळू एक एक शोधून टाकेल. मेहर चालीसा पाठ आवडायचं तिला. एनिवे, आणि ज्ञानेश्वरी इतकी सुंदर शिकवायची. ती प्राध्यापिका होती मराठीची कॉलेजमध्ये. काय ज्ञानेश्वरी शिकवायची, तिचे काही विद्यार्थी तिचे अजून आठवण काढतात. हे कसून आलं? ही तो अनुग्रह, देवाने केलेला, अवताराने केलेला अनुग्रह. त्याच्या कृपेशिवाय हे कसं साध्य होतं? ती जेव्हा दर्शनाला आली तेव्हा दर्शनाची रांग थांबवली अवताराने. गाणारे मधुसूदन पार्टीला थांबवलं. कोण म्हणून विचारलं, ओळख करून घेतली ईश्वराने. स्वतः पायावर ठेवून, डोकं ठेवून दर्शन करायला लावलं आणि पुन्हा आशीर्वादाचा हात तिच्या शिरावर ठेवला. तो असा फुकट थोडा जाईल. हा ईश्वराचा अनुग्रह आहे. तो मुक्ती कधी सहज आणि लवकर त्याने प्राप्त होते. उगाच अंतक्षणी असं देवाचं नाव किती कठीण असतं घेणं. त्यांनी ते देवाच्या नावाशिवाय दुसरं काही ती घेतच नव्हती, दुसरं काही बोलतच नव्हती. तिची भाषा एकच, जय बाबा शिवाय दुसरं काही फारसं ती बोलतच नव्हती. जय बाबा जय बाबा तेच बोलत ती गेली. पण हा तो त्या ईश्वराची कृपा. पुढे, तथापि मायेच्या द्वैताच्या विरोधी अनुभवाद्वारा म्हणजे सुखदुःखाच्या, बऱ्या वाईटाच्या, स्त्री पुरुषाच्या, बलवान दुर्बलाच्या इत्यादी स्वतः बंधने शिथिल करण्यासाठी मनुष्याला नानाविध अनुभवाच्या संदर्भात जवळपास 50 कोटी मृत्यूंच्या निद्राद्वारा 84 लक्ष वेळा सचेत राहावे लागते. ही इथे बाबा सांगतात. असा एखादा अपवाद असतो की गुरुच्या कृपेने त्याचा बेडा पार होऊन जातो. बाकीच्यांना काय असतं? हे जे मायेचे, द्वैताचे, परस्पर विरोधी अनंत अनुभव आहेत, ते सुखाचे, दुःखाचे, बरे वाईट, स्त्री पुरुष, दुर्बल बलवान, गरीब श्रीमंत, सगळ्या अनुभव घेत घेत ती संस्काराची बंधनं ढिल्ली करावी लागतात, कच्ची करावी लागतात विविध अनुभवांच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे बाबा इथे सांगतात 50 कोटी मृत्यू त्याला सहन करावे लागतात. 50 कोटी मृत्यूरूपी निद्रा. कारण बाबा सांगतात मृत्यू हा खरा मृत्यू नव्हे. खरा मृत्यू एकच आणि खरा जन्म एकच. खरा मृत्यू म्हणजे खुदी को मिटा के खुदा को पाना, हा खरा मृत्यू. पण बाकी हे जे जन्म मृत्यू आहे ती एक प्रकारची निद्रा आहे. अशा 50 कोटी निद्रांच्या अनुभवातून त्याला जावं लागतं. तेव्हा ते संस्काराचं बंधन शिथिल होतं. 84 लक्ष वेळा त्याला असं करावं लागतं. तरी असं असलं तरी अनिवार्यतः अचूकपणे ईश्वराच्या सर्वव्यापी कृपेमुळे मनुष्य सूक्ष्म सचेत व मनोसचेत होतो आणि याप्रमाणे कमी अधिक प्रमाणात जन्म मृत्यूची शारीरिक आवर्तने कमी करण्यास समर्थ होतो. जर ईश्वरी कृपा झाली तर त्याच्या कृपेमुळे तो सूक्ष्म जगतात जातो, मनोजगतात जातो, त्याचे संस्कार कमी होतात आणि त्यामुळे जन्म मृत्यूचे त्याचे चक्र कमी होतात आणि मग ते जन्म मृत्यूचा फेरा कमी करण्यास तो समर्थ होतो. जन्म मृत्यूच्या आवर्तनांची गती अवरुद्ध करण्यास समर्थ होतो. म्हणजेच ते जन्म मृत्यू कमी करण्यास समर्थ होतो. कशामुळे? कारण संस्कार कमी करण्यास समर्थ होतो. कशामुळे? कारण ईश्वराच्या कृपेमुळे. शेवटी अवताराच्या किंवा सद्गुरूच्या कृपेने निमिषार्धात मनुष्य परिपूर्ण सचेत ईश्वर होतो. निमिषार्धात, डोळ्याची पापणी लावायला तरी जास्त वेळ असेल, त्यापेक्षा कमी वेळात ईश्वराच्या किंवा सद्गुरूच्या अवताराच्या कृपेने तो मनुष्य परिपूर्ण होतो, गॉड रिअलाइज होतो व अनुभवतो की स्थळ काळ त्याच्या स्वतःच्या शाश्वतातून आणि अनंतत्वातून, ज्यात स्थळ काळाला मुळीच अस्तित्व नाही. हे स्थळ असो, काळ असो, त्याच्या स्वतःतून सगळं निर्माण झालेलं आहे. वास्तवात सत्यामध्ये स्थळ आणि काळाला कुठलंही अस्तित्व नाही. ते कधी जन्माला आलेलं नाही हे त्याला कळतं. आणि इथे आपलं बाबांच्या कृपेने हे मोठं किचकट अवघड चेतनेची उत्क्रांती बाबांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत, अथपासून येथपर्यंत पुन्हा सगळं या प्रकरणात सांगितलं. पण ते चेतनेच्या उत्क्रांतीच्या संदर्भात सांगितलं. आधीच्या प्रकरणात बाबांनी नेणिवेच्या आत्म्याचा प्रवास सांगितला, मग ती रूप, मग ते कसं. आता त्याच प्रवासात चेतना कशी कशी उत्क्रांत होते, तिची काय अवस्था होते, हे या प्रकरणात बाबांनी समजावून सांगितलेलं आहे. आता खाली एक शेवटी तळटीप आहे, पण ती तळटीप वाचण्यापूर्वी एक महत्वाचं कार्य जे असतं
ते म्हणजे प्रार्थना आणि आरती. मागच्या वेळी निर्मला गहरवार आहेत का, त्यांना आपण प्रार्थना दिली होती आणि मेहेर रेणुका मोरेला आरती दिली होती. वा वा, आठवलं बाबांच्या कृपेने मला. तर त्यांनी प्रार्थना म्हणावी, त्यांनी आरती करावी. आता राहिलेल्या 6 मिनिटांमध्ये ही तळटीप मी वाचते. अधिक स्पष्टीकरण मागितले असता. आणि आता नव्हे, 7 वाजता अजून 6 मिनिट आहेत ताई. जय बाबा. थांबाल हा, बरोबर 7ला सुरू करा. अधिक स्पष्टीकरण मागितले असता एरेच बी जसावाला यांनी उत्तरादाखल लिहिले. एका आत्म्याला अंदाजे 50 कोटी मृत्यू निद्रा घ्याव्या लागतात. योनींच्या चेतनेच्या व पुनर्जन्मांच्या उत्क्रांती प्रक्रियेच्या कालावधीत माध्यमातील बदलांच्या मदतीने, म्हणजेच निरनिराळ्या प्रकारच्या निरनिराळ्या योनींशी आणि योनींपासूनचे साहचर्य व असाहचर्य यांच्या मदतीने. त्या योनीशी साहचर्य करणं म्हणजे काय, की त्याच्याशी तद्रूप होणं. असाहचर्य करणं म्हणजे काय, मृत्यू होणं. अशा प्रकारे जन्म मृत्यू जे आहे सगळे, आता काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की 84 लक्ष योनी या फक्त उपमानवी योनीमध्ये आहेत, असं काही ठिकाणी आहे. काही ठिकाणी मानवी योनीमध्ये 84 लक्ष योनी असं म्हटलेलं आहे, मानवी योनीमध्ये. त्यामुळे याच्यावरती स्पष्टीकरण सांगितलं तेव्हा एरेच काकांनी हे लिहिलं की अंदाजे 50 कोटी वेळा त्याचा जन्म मृत्यू होतो. आणि ही जी चेतना आणि पुनर्जन्माची उत्क्रांती आहे, पुनर्जन्माच्या माध्यमातून चेतनेची उत्क्रांती आहे, ते ह्या पुनर्जन्म हा एक माध्यम आहे. कशासाठी? चेतनेची उत्क्रांती करण्यासाठी, त्याच्यात बदल करण्यासाठी. म्हणजे वेगवेगळ्या योनींशी मध्ये जन्म घेणं, मृत्यू घेणं, हे सगळं. 84 लक्ष पुनर्जन्म मनुष्य योनीत होतात. 84 लक्ष आपल्या ह्याच्यात पण आपण वेदांतात वाचतो, 84 लक्ष म्हणजे 84 लक्ष योनी फिरावी लागते म्हणून. परंतु 50 कोटी मृत्यू निद्रेत योनी 84 लक्ष आहे. फरक काय आहे इथे पहा. 84 लक्ष आणि 50 कोटीत गडबड नाही करायची. 84 लक्ष योनी आहे, 50 कोटी जन्म आणि मृत्यू आहेत. प्रत्येक योनीमध्ये कितीतरी स्पेसीज आहेत, कितीतरी नमुने आहेत, कितीतरी प्रकार आहेत. एक वनस्पती म्हटलं, वनस्पतीची योनी म्हटलं तर किती प्रकारच्या वनस्पती आहेत, लता आहेत, वृक्ष आहेत, आणि हजारो करोडो लाखो त्या प्रकार आहेत. एवढ्या प्रकारांमध्ये ती प्रत्येक वनस्पती तो होणार आणि त्या प्रत्येक वनस्पतीचा मृत्यू होणार. अशा प्रकारे ते जन्म मृत्यू जे आहेत ते 50 कोटी आहे. फक्त 84 लक्ष योनी आहेत, पण मृत्यू 50 कोटी आहेत. ते मनुष्य योनीत येण्याच्या आधीच आहे. मनुष्य पूर्व योनीच्या माध्यमांशी साहचर्य, घडामोड यांचा व त्याच्या संस्कार अनुभवांचा अंतर्भाव होतो. म्हणजे मनुष्य योनीत येण्यापूर्वी फक्त 50 कोटी वेळा त्याचा मृत्यू होतो असं एरेच काकांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मनुष्य जितक्या वेळा जन्माला येऊ शकतो त्यापेक्षा अधिक वेळा त्याला मरण्याची गरज नाही, एकदाच तो मरतो. मनुष्य मनाच्या जन्मासह एकदाच जन्माला येतो व मनुष्य मनोनाशासह एकदाच मरतो. खरा जन्म आणि खरा मृत्यू मध्ये बाबांनी सांगितलं की जेव्हा मनाचा नाश होईल तो खरा मृत्यू, तो एकदाच होतो. म्हणून मुस्लिम पंथामध्ये समज आहे की पुनर्जन्म नाही असं जे म्हणतात ते ह्या माध्यमातून. कारण मन जे असतं ते दरवेळेला जीवात्मा जन्मला की मन जन्मलं, मरण पावला की ते मन मरण पावलं असं नाही. जेव्हा जीवात्मा परमात्मा जीवात्मा बनतो तेव्हाच तो ते जे मन आणि चेतना सोबत घेऊन आलेला असतो तेच शेवटपर्यंत राहतं. ते मन कधी, कारण जे काही संस्कार असतात ते त्या मनावरच मनातच साचलेले असतात, मनावरच छापलेले असतात. त्यामुळे मन एकदाच जन्माला येतं आणि एकदाच त्याचा नाश होतो. आणि मनाचा नाश झाला की मन गेलं की त्याच्याबरोबर तो त्याचा सगळा लवाजमा म्हणजे अहंकार, हे की नाही, संस्कार, इच्छा, वासना, लोभ, क्रोध, हे सगळाच लवाजमा आपल्या बरोबर मन घेऊन जातो. आणि मनाबरोबर मग तो सगळं काही नाहीसं होतं. म्हणजे एकदाच मन मरतं. त्यामुळे खरे पाहता पुनर्जन्म नाहीच. खरे तर पुनर्जन्म नाही. ते काही जन्म मृत्यू आहे ते झोपेतून उठणं आणि झोपेत जाणं असे प्रकार आहे. निद्रा म्हणून त्याला 50 कोटी निद्रा म्हटले, 50 कोटी मृत्यू नाही म्हटले.
ती केवळ एक मनासाठी जे एकदाच जन्माला येते व एकदाच मृत्यू पावते. कोट्यावधी मृत्यू निद्रांची प्रक्रिया आहे. मनाच्या अच्छा म्हणजे फोनची बॅटरी पण संपली. जन्मात उत्क्रांती, पुनर्जन्म व आत्मानुवर्ती उत्क्रांतीची प्रक्रिया अंतर्निहित आहे. जे मनाचा जन्म आहे त्याच्यामध्ये उत्क्रांती, आंतरवर्ती उत्क्रांती हे सगळं समाविष्ट आहे. मनोनाश हा स्वचा साक्षात्कार आहे. मनाचा नाश झाला, मनोनाश झाला की आपल्याला स्वस्वरूपाची ओळख पडते. म्हणून तिथे स्वचा साक्षात्कार म्हणजे ईश्वरी साक्षात्कार होतो. हे संपादकाने दिलेलं आहे. थँक्यू बाबा. इथे चेतनेची उत्क्रांती प्रकरण आपलं संपन्न झालं आणि पुढच्या ह्याच्यापासून आपण ईश्वराच्या 10 अवस्था हे सुंदर प्रकरण सुरू करणार आहोत. ते अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्याचा समावेश आहे. बऱ्याच प्रश्नांची उकल करणारं आहे आणि अत्यंत रंजक आहे. कोणतं? ईश्वराच्या 10 अवस्था. तेव्हा ह्याच्यापासून पुढे ते प्रकरण पूर्ण होईपर्यंत कुणीही दांडी मारू नये ही कळकळीची विनंती. इथे थांबूया. 7 वाजले. निर्मलाताई प्रार्थना सुरू करतील. सगळ्यांचे खूप आभार. थँक्यू. मेहर प्रभू. कठीण होतं आज. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा अवतार मेहर बाबा की जय. हे परवदिगार, सर्वांचे करा. तू अनादि व अनंत आहे. तू अद्वैत व तुल्य आहे. तुझा थांब कुणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व विनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टी शिवाय तुला कुणीही पाहू शकणार नाही. सदैव होतास, तू सदैव आहेस व तू सदैव राहशील. तू सर्व ठिकाणी आहेस, प्रत्येक वस्तूत आहेस आणि तू प्रत्येक ठिकाणाच्या व प्रत्येक वस्तूच्या पलीकडे सुद्धा आहेस. तू आकाश मंडळात आहेस व पाताळात आहे. तू व्यक्त व अव्यक्त आहे. सर्व भूमिकांवर आहे व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही गुणात आहेस आणि त्रिभुवना पलीकडे सुद्धा आहे. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व स्वामी यांचा स्वामी आहे. तू सर्व मनाचा हृदयांचा ज्ञात आहेस. तू सर्व शक्तिमान, सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अनंत शक्ती और अनंत आनंद आहे. तू ज्ञानाचा महासागर आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू संपूर्ण दयामय असून सतत परिष्कारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व परमानंद यांची त्रयीत्व आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदी पुरुष असून श्रेष्ठातून सर्वश्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. परब्रह्म परमात्मा अल्लाह, इलाही, यजदान, अहुरमस्त व प्रियतम ईश्वर आहे. तुझे नाव याच्यात अर्थात एकमेव तुझे. परब्रह्म परमात्मा या यजदान, ला इलाह इल्लल्लाह, ओ गॉड, फादर इन हेवन, हे असीम दया सागर प्रभराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप. स्वार्थाने अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल, तसे द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याबद्दल आम्हाला पश्चाताप आहे. खास करून विचारांबद्दल व कामकृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच प्रत्येक खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल
आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखवण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. आणि विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल, कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल सुद्धा आम्हाला पश्चाताप होत आहे. की प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत क्षमा अधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरिता, इतके की तुझ्याशी एकरूपण्यास आम्ही पात्र व्हावे आणि बाबांचा दाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत अति घट्ट राहावा, यासाठीही आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. जय बाबा. थँक्यू निर्मला ताई. सुरेखा ताई, आरती म्हणताय? जय बाबा. हो 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 म्हणते. जिथे कल्पना शब्द न जाती, ऐसा अपरंपार नेती म्हणून वेद ही थकले, महिमा तुझा अपार. मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन मिलावून ज्योत मनाची. मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन लावून ज्योत मनाची. धूप जाळून दीप लावून पुष्पे अर्पोनी, ओ देवा पुष्पे अर्पोनी. मोठेपण का मजला तुमचे तुम्हा देऊनी. मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन लावून ज्योत मनाची. तुम्ही सकारक, तुम्ही सकारक, आदि तुम्ही आमची, ओ देवा आदि तुम्ही आमची. देवा दुसरी नावती, ओ देवा दुसरी नावती. मे अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन लावून ज्योत मनाची. तुमची माया सर्व तुमची, ओ देवा छाया ही तुमची. अनंत तुम्ही थोरी नकळी वर्णावी तैसी. मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन लावून ज्योत मना.
माझा ठावन महिमा सांगू तव कैसा ओ देवा सांगू तव कैसा गातो भजतो माझा भाव असा तेर अवतारा स्वीकारा आमती केली मने निरंजन लावून ज्योत मनाची असीम तुम्हा काय कुणी द्यावे उदे काय कुणी द्यावे एक मागणे स्मरण तुझे नित तव भक्ता व्हावे मेर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मने निरंजन लावून ज्योत मनाची मेर अवतारा स्वीकारा आरती केली मने निरंजन लावून ज्योत मनाची अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय. थँक यू बाबा, थँक यू ऑल. जय बाबा, जय बाबा, जय बाबा. बाबा सगळ्यांना